तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय जय राम। राम जय जय राम। राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। राम जय जय राम। राम जय 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 राम जय
जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे. वसिष्ठा ज्ञान योगेश्वराचे. कधी वाल्मिका सारिखा मानसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सद्गुरू. जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आतरिता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. भागवता आणले प्राकृती जनहितार्थ. प्रपंची नांदणे साध्य करे जो परमार्थ. एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा. नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. भगवद्गीतेचा अध्याय 8 श्लोक 7 आणि 8 आपण वाचणार आहोत. त्यापूर्वी राऊतजी ओंकार साधना घेतील. मग आपण गीतेचा श्लोक 7, 8 वाचू. त्यानंतर सलीलजी बोलतील आणि मग डॉक्टर साहेब त्यांच्या निरूपणाला सुरुवात करतील. नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राण आकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसलेला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असेल तर क्रॉस लेग, सुखासन, पद्मासन किंवा अर्ध पद्मासन, वज्रासन. खाली बसला म्हणजे खुर्चीत बसला असेल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचं आहे. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचं आहे. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 हम. स्टॉप. आपण आता भस्त्रिका प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. मी जसं जसं इन्स्ट्रक्शन देईल त्याप्रमाणे फॉलो करा. हा भस्त्रिका प्राणायाम शुद्धी क्रिया म्हणून वापरला जातो, जेणेकरून आपल्या शरीरातले जे टॉक्सिन आहेत त्याची शुद्धी होते
आणि जास्तीत जास्त टॉक्सिन जे असतात ते आपल्या श्वसनावाटे बाहेर पडतात. 70% जे टॉक्सिन्स आहेत ते श्वसनावाटे बाहेर जातात. तर आपण फॉलो करूयात. एक्सेल, अर्धपूरक, स्टार्ट. ब्रीद इन, ब्रीद आउट. स्टॉप. एक्सेल. श्वास पूर्ण बाहेर काढून बाहेर थांबा. बाह्य कुंभक म्हणतात त्याला. होल्ड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पूर्ण श्वास भरा. ब्रीद इन. होल्ड. आंतरकुंभक 1, 2, 3. स्लो ब्रीद आउट. हा एक राऊंड झाला. दुसरा राऊंड करूयात. एक्सेल, अर्धपूरक. ब्रीद इन, ब्रीद आउटला सुरू करूयात. स्टॉप. एक्सेल. बाह्य कुंभक. होल्ड. होल्ड 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. ब्रीद इन करणं. पूर्ण श्वास भरा. होल्ड. आंतरकुंभक 1, 2, 3. स्लो ब्रीद आउट. तिसरा आणि शेवटचा राऊंड करूया. एक्सेल, अर्धपूरक. श्वास आत आणि बाहेर सुरू करा. ब्रीद इन, ब्रीद आउट. स्टॉप. एक्सेल. होल्ड. बाह्य कुंभक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ब्रीद इन करा. फुल ब्रीद इन. होल्ड. आंतरकुंभक 1, 2, 3. ब्रीद आउट. स्लो ब्रीद आउट. आता आपण ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. 5 वेळा ओंकार करणार आहोत. सुरुवातीला 3 ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान आणि नंतर 2 ओंकार. ओंकार हा आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचं आहे आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानादासारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि शंखानाद सारखा गंभीर असावा. ओके. एक्सेल. घर्षणयुक्त पूरक. ओ. पूरक.
पूरक शांत शांत शांत. आपण जो तो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ट मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर दोन भोवयाच्या मध्ये भ्रूमध्य आहे, तिथं आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ट मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. Try to visualize thumb size bright flame in between eyebrows where Ajna chakra is situated. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी काही वेळ एकरूप होऊयात. परत एकदा 2 वेळा ओंकार. पूरक पूरक दोन्ही हाताचं घर्षण. जी ऊर्जा आपण प्राणायाम आणि ओंकार साधनाच्या अभ्यासातून मिळवली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हाताने चेहरा कप करू. हरि ओम. नमस्कार. भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 7 आणि 8. पण ओम नमो जी आद्यापासून सुरू करू. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी अकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपान मिले आदि बीज आता विनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारी मिया
तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यश्च संशयम्. म्हणोनी सदा स्मरावे मातेची तुवा डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे मनी जे स्वभावावे बोलावे वाचे ते आत बाहेरी आगवे मीची करुणी घालावे मग सर्व काळी स्वभावे मीची आहे अगा ऐसिया जरी जाहालिया मग न मरिजे देह गेलिया मा संग्रामू केलिया भय काय तुझ तू मनबुद्धी साचेसी जरी माझिया स्वरूपी अर्पिसी तरी मातेची गा पावसी हे माझी भाक हेची काही सयावरी होये ऐसा जरी संदेहो वर्तता आहे तरी अभ्यासुनी आली पाहे मग नव्हे तरी कोपे अभ्यासो योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयम्. येणेची अभ्यासेसी योगू चित्तासी करी पाचांगू अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी तेवी मसद्भ्यासे अंतरे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जावो जे नानागती पावते ते चित्तवरील आत्मया ते मग कवण आठवी देहाते गेले की आहे पै सरितेचे नियोगे सिंधू जळा मीनले घोगे ते काय वर्तता हे मागे म्हणून पाहो येती ना ते समुद्राची होऊन ठेले ते बी चित्ताचे चैतन्य झाले जेसया तायात निमाले घनानंद जे. म्हणून सर्व काळी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू निसंशय मजप्रतच येशील असे आहे म्हणून तू नेहमी माझे स्मरण कर. डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानांनी जे ऐकावे अथवा मनाने ज्याची कल्पना करावी किंवा वाणीने जे बोलावे वरील सांगितलेले सर्व व्यवहार आत बाहेर मीच करून घाल मग सर्व काल सहज मीच आहे. अरे असे झाले म्हणजे मग देह नाहीसा झाला तरी तो मरत नाही. मग लढाई केलीस तरी तुला काय भय आहे. तू मनबुद्धी ही खरोखर माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर मग माझ्याशी एकरूपच होशील हे माझे प्रतिज्ञापूर्वक सांगणे आहे. अशी स्थिती कशाने होईल असा जर संशय तुझ्या मनात राहिला असेल तर अगोदरच अभ्यास करून पहा. मग ती स्थिती आली नाही तर रागव. हे पार्था अभ्यास योगामुळे स्थिर झालेल्या व अन्यत्र न जाणाऱ्या चित्ताने परमपुरुषाचे सतत स्मरण करणारा मनुष्य तेजस्वी परमपुरुषाप्रत जातो. याच अभ्यासाबरोबर चित्ताची सांगड चांगल्या प्रकारे घाल. अरे प्रयत्नांच्या बळावर पांगळा देखील पर्वत चढून जातो त्याप्रमाणे सद्ध्यासाने तू निरंतर आपल्या चित्ताला परमपुरुषाचे ध्यान लाव. मग शरीर राहो अथवा जावो नाना गतींना पावणाऱ्या चित्ताने एकदा आत्म्यास वरले मग देह आहे किंवा गेला याची कोणी आठवण ठेवायची. नदीच्या ओघाबरोबर धो धो करीत समुद्राच्या पाण्यात मिसळलेले जे पाणी ते मागे काय चालले आहे म्हणून पाहण्याकरता परत येते काय नाही तर ते समुद्रच होऊन राहिले. त्याप्रमाणे ते चित्तच मद्रूप झाल्यावर बनल्यावर मग त्या ठिकाणी जन्ममरणाचा क्षीण सहजच संपला कारण ते चैतन्य एकरस आनंद आहे. जय जय रघुवीर समर्थ. सलीलजी येतील आता. जी. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना वंदन. मी सर्वांना वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातला 11वा श्लोक मागच्या वेळेस आपण याचा अल्पसा भाग बघितला होता. प्रस्तावना होती ती प्रस्तावनाच पुढे आज चालू ठेवू. आपण सगळेजण एकत्र 11वा श्लोक म्हणूया. जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे
मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्राने मनुष्याला एक स्वतंत्र दृष्टी देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा पुनरुच्चार संतांनी केलाय, एकमताने केलेला आहे. त्यांनी तीच री ओढलेली आणि अत्यंत सोप्या भाषेत आपल्याला हे समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. मनुष्याच्या देहामध्ये अशी व्यवस्था उपलब्ध आहे की हे विश्व जिथून निर्माण झालं, हे विश्व जिथे नांदतं आणि या विश्वाचा विनाश झाल्यानंतर म्हणजे जे जे काही नामरूपात्मक आहे अशा गोष्टींचा जेव्हा जे विलीन होतं ते अविनाशी तत्वात विलीन होतं आणि त्याला परब्रह्म तत्व म्हटलं जातं. त्याला आत्मा हे सुद्धा संबोधन आहे. त्याला सच्चिदानंद रूप किंवा शिवानंद रूप असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ते स्वरूप मी आहे याचा अपरोक्ष अनुभव घेण्याची व्यवस्था ज्या देहात आहे, तो देह आपला आहे अशा प्रकारची दृष्टी आपल्याला मिळालेली आहे. आणि ही व्यवस्था ही फक्त मनुष्याच्या देहात आहे, इतर देहांमध्ये ही व्यवस्था नाही आहे. आता या मनुष्याच्या देहामध्ये हे अंतःकरण चतुष्ट जे विकसित केलेलं आहे की त्या अंतःकरण चतुष्टाच्या माध्यमातून श्रवण, मनन, निदिध्यासन आणि साक्षात्कार या न्यायाने जे परमात्म तत्व आहे, असे आज मी नाही असं मला वाटतं आणि म्हणून मी दुःखी आहे, ते परमात्म तत्व जाणून घेण्याची व्यवस्था या श्रवण, मनन, निधिध्यासन आणि साक्षात्कार या मार्गाने केलेली आहे. ते परमात्म तत्व मी आहे असा अनुभव आपल्याला येऊ शकतो, जो समर्थांना आला, जो सर्व संतांना आला, जो ज्ञानोबांना आला आणि जनाबाईला सुद्धा आला, सर्व संतांना आला, तो आपल्याला सुद्धा येऊ शकतो आणि त्यानेच मनुष्य धन्य होतो. आता मनुष्यत्व सिद्ध कशाने होतं तर समजा विच इज द हायेस्ट व्हॅल्यू ऑफ मनकाइंड, विच इज द हायेस्ट व्हॅल्यू, तर मी परब्रह्म आहे हे ओळखणे यांनी ते सिद्ध होतं. ते जर का ओळखलं तर मनुष्यत्व सिद्ध होतं. आता मी हे जे वाक्य बोललो आणि आपण ते ऐकलं, पण बोलणाऱ्याला तरी त्याचा अनुभव आहे का, तर त्याचं प्रामाणिक उत्तर नाही असं होतं. आणि असलं तरी अनुभव नाही असं म्हणावं लागतं. त्याचं कारण आता पाण्यात असून माशाला पाण्याचा अनुभव येतो का, तर तो त्याला पाण्याचा अनुभव नसतो. तो पाण्यातनं बाहेर काढल्यानंतरच येतो की पाणी काय आहे ते. त्याचं ते जीवन आहे. आपल्या भोवती आकाश असून आकाशाचा वेगळेपणाने आपल्याला अनुभव येतो का, तर तो अनुभव न घेता आपण इतके सहज होतो की भोवती आकाश आहे हेच आपल्याला कळत नाही. याप्रमाणे देवाने माझं पाप ऍडजस्ट करायची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे मी जे परमात्म तत्व जे मी आहे त्याचा अनुभव नाही, म्हणून मला सर्व खेद होतात, म्हणून मला सर्व दुःख होतात. खिन्नता, दुःख ही जीवनाची चढ उताराची भूमिका आपल्या आयुष्यात कायम दिसते आपल्याला. अखंड आनंदाचा अनुभव आपल्याला नाही. आणि याचं महत्वाचं कारण मी जे आहे ते मी आहे याचा अपरोक्ष अनुभव, म्हणजे मला अनुभव आला याचा अनुभव न येतानाचा अनुभव. आता थोडंसं हे कन्फ्युजिंग वाटतं हे स्टेटमेंट, परंतु शब्दानं कळत नाही आणि शब्दाशिवाय कळत नाही, त्याला ब्रह्मज्ञान म्हटलंय. आत्मारामाच्या त्याग निरूपणात समर्थांची ओवी आहे की जे शब्दासहा कळेना, जे शब्दबिना सहसा कळेना, कळले ऐसेही घडेना जिये स्वरूपी. म्हणजे जे शब्दांनी कळत नाही आणि शब्दाशिवाय कळत नाही असं ते म्हटलेलं आहे. ब्रह्मनिरूपण समासात पुन्हा त्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय की ग्रंथ मात्र जितुका बोलला, आत्मा त्या वेगळा राहिला, ये मायेचा स्पर्श झाला नाहीच तयासी. त्या ब्रह्मतत्वाला त्याचं वर्णन ग्रंथांनी भरपूर पुष्कळ केलेलं आहे, परंतु तरी सुद्धा आत्मा त्या वेगळा राहतो आणि त्या मायेचा स्पर्श झाला नाही. त्याचं कारण असं आहे की शब्दरूप वाणी जी आहे ती सुद्धा पुन्हा तो मायेचाच प्रभाव आहे. त्यामुळे शब्दानं कळणं आणि शब्दाने न कळणं यातले मधले प्रयत्न करणं, त्यासाठी श्रवण करायचंय. आता शरीरात परमात्म तत्व म्हणून शरीर चालू आहे. ज्या क्षणाला परमात्म तत्व शरीराशी संबंध तोडतं, ज्या क्षणाला परमात्म तत्व शरीराशी संबंध तोडतं, ते शरीराला सोडून जात नाही. तर कारण शरीर जर का ते शरीराला सोडून गेलं तर ते दुसरं कुठेतरी आहे.
दुसरं कुठेतरी गेलं असं त्याचा अर्थ होतो. पण ते जर का सगळीकडे भरून राहिलेलं आहे तर ते परमात्म तत्व बाहेरच्या परमात्म तत्वामध्ये ते विलीन होतं आणि कुठेतरी नाही, ते सर्वत्र सदा सम. आणि जसं आपण जमिनीपासून जसजसं वर जातो तशी ऑक्सिजनची पातळी जी कमी होते किंवा उंच भागामध्ये जातो आणि ऑक्सिजनची पातळी आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो असा अनुभव येतो, तसं परब्रह्म तत्वाचं होत नाही. आकाश त्याच्या पोटात आहे आणि सर्व विश्व हे त्याच्या पोटामध्ये आणि आकाश हे त्याच्या पोटामध्ये आहे. आता सांगायचा मुद्दा याच्यामध्ये असा की ते परमात्म तत्व हे परमात्म तत्वातच विलीन होतं, ते दुसरीकडे कुठेही जात नाही. असं हे परमात्म तत्व आपलं शरीर चालवतं. ते चैतन्याचं जिवंतपणाचं कारण हे आपल्या आतमध्ये आहे. पण असं असूनही आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. का अनुभव नाही? तर कारण आता आम्ही जपजाप्य ध्यानधारणा उपवास व्रत हे कमी करतो का? पुष्कळ करतो. पण तसं नाही, आमच्या कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे आम्हाला त्याचा अनुभव येत नाही. आता संकल्पना जर का क्लिअर नसतील तर केलेली साधना ही नुसती कॅसेट वाजवल्यासारखी होईल. त्याने नुकसान होत नाही, तेवढा काळ आपला नक्की चांगला जातो. परंतु सुद्धा साधना कायमचं फळ देत नाही. त्याचं कारण आपल्या संकल्पना स्पष्ट नसतात. आणि सर्व संतांचा आग्रह असाच असतो की आपल्या संकल्पना आधी स्पष्ट झाल्या पाहिजे. समर्थांची ओवी आहे दासबोधामध्ये, म्हणजे दासबोधातलं महावाक्य, दासबोधातली काही महावाक्य जर का आपण बघितली ना तर आपल्याला लक्षात येतं की ही महावाक्यांच्या तुलनेची वाक्य आहेत त्यांची, की समजले पाहिजे ज्याचे त्यापरी, किंवा काळ सार्थक ह्याची परमलाभ जाणावा, आपला काळ योग्य पद्धतीने घालवणं हा सुद्धा परमलाभ आहे. ही महावाक्यांच्या तुलनेची ही अशी वाक्य आहेत. आता समजला आणि त्याप्रमाणे वागला तो मनुष्यत्वाला जागला, नाहीतर परमात्म्याच्या उपासनेने ऐहिक जीवनात आपल्याला पुष्कळ मिळतं. समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले, या वेगळे उरले ते करंट पुरुष, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. तर समजलं त्याप्रमाणे जो वागला असेल तो मनुष्यत्वाला जागला, नाहीतर परमात्म्याच्या उपासनेने ऐहिक जीवनात आपल्याला पुष्कळ मिळतं. ऐहिक प्रयत्न अधिक डिवाइन ब्लेसिंग यांची जर का बेरीज केलं तर त्यांनी आपल्याला पुष्कळ मिळतं. आरोग्य मिळतं, संकटावर मात करण्याची शक्ती मिळते, आपण लोकांना आवडतो, लोक आपल्याला आवडतात, चांगलं शिक्षण, चांगलं रूप, चांगली मुलं बाळ ही सगळी दैवी कृपा आणि उपासनेनं पण मनुष्यत्व सिद्ध होतं, धन्य होतं. ते केवळ त्या परमतत्वाच्या लाभाने होतं. त्याला ते चैतन्य जर का आपण ओळखलं तर त्यामुळे ते आपल्याला होतं. आणि ज्याने मनुष्यत्व सिद्ध होतं ते एकमेव ध्येय म्हणजे आपलं परमात्म स्वरूप ओळखणं हे असलं पाहिजे. आता मॅनेजमेंटमध्ये सुद्धा सेटिंग द गोल हे ठरवतात, प्रायोरिटीज ठरवा असं सांगतात. तसं आपलं सर्वोत्तम ध्येय या शरीराला चालवणारं जे परमतत्व आहे त्याची ओळख करून घेणं आहे. आणि मी कोणी स्वतःला समजतो ते आणि हे वेगळं नाही याची ओळख करून घेणं. तो आणि मी एकरूपच आहोत याचं चिंतन करत तो अनुभव घेणं, तो परोक्ष अनुभव, आणि मला अनुभव आला हे विसरणं हा अपरोक्ष अनुभव. अशा पद्धतीने त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. आता यात जे बेसिक जे आहे ना ते आपल्या कन्सेप्ट क्लिअर करणं आहे आणि हा श्लोक तेच सांगतो. एक छोटीशी गोष्ट येते याच्यामध्ये की बऱ्याच वेळा आपण ती ऐकलेली आहे की उत्तरेमध्ये गंगेच्या तीरावरती ते जे पंडे वगैरे जे होतात त्यातल्या एकाच्या मुलीचं लग्न ठरतं आणि ते दुसऱ्या गावाला असतं, बोटीनेच जायचं असतं. म्हणून ते सगळ्या ज्यांना आमंत्रण असतं त्या सगळ्यांना तिथं त्या गंगेच्या तीरावरती बोलवलेलं जातं. बोटी त्या मोठ्या असतात, ते नावाडी जे असतात ते. आणि आपण बघितलं असेल की जे कोळी लोक असतात त्यांच्या बोटी, ते महिना महिना मासेमारीसाठी जेव्हा जातात तेव्हा त्यांचा सगळा प्रपंच त्यातच असतो. सगळं बोरे बिस्तर त्यातच असतं, स्टोव वगैरे सगळं अन्न शिजवणं वगैरे हे सगळं त्यातच असतं. तिथंच तशा ते कसे आंघोळी करत असतील समुद्राच्या पाण्याने तिथेच बोटीवरतीच. तर अशा पद्धतीने अशा प्रकारची ती मोठी बोट आणि काय 50-60 ते वराडी सगळे त्या बोटीमध्ये बसले. रात्रीची वेळ आणि आता सकाळी पहाटे 4-5 ला या बोटीने प्रवास करून आपण वरच्या भागात जाऊ गंगेच्या, आणि तिथं त्या तीरावरती ते जे गाव असेल तिथं ते लग्न कार्य जे काय होणार असतं तिथे जाऊ. म्हणून सगळेजण येतात, बोटीत येतात, लोक आपापले झोपतात, नावाडी असतात, ते आपली बोट वल्लवायला सुरुवात करतात. ती बोट वल्लवतात आणि पाणी वाहत असतं. सकाळ होते, पहाटे 5-6 वाजता जेव्हा उजाडतं तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपण जिथून निघालो अजून तिथेच आहोत, आपली बोट जरा सुद्धा पुढे गेलेली नाहीये. आणि मग नंतर लक्षात येतं की त्या बोटीचे जे दोर जे बांधलेले असतात नदीच्या तीराला
ते सोडलेलेच नसतात. त्यामुळे बोट आहे त्या तिथेच असते. आणि आपलं सुद्धा आपल्या परमार्थ उपासनेमध्ये बहुतांशी वेळा असंच होतं की आपले दोर जे बांधलेले असतात ते प्रपंचालाच कायमचे बांधलेले असतात. आणि त्यामुळे मग आपली ती प्रगती पुढे होत नाही असं वाटतं. यामध्ये भागवतामध्ये एका श्लोक सांगितलेला आहे, तो हा जो नावाडी आहे हा सद्गुरू आहे. हा सद्गुरू असा असला पाहिजे की त्याने आपल्या प्रपंचाची गाठ ही सोडली पाहिजे. तसं जर का असेल तर मग आपली उपासना, आपली बोट, आपली नौका ही योग्य दिशेने जाते. आपलं ध्येय ठरलेलं असतं त्या दिशेने ती जाते. आणि मग प्रपंचामध्ये खिन्नता, खेद किंवा काही कमीपणा किंवा काही उणीव ही जाणवत नाही. आता ही जी होती ही या श्लोकाची केवळ प्रस्तावनाच होती. अजून आपण पुढच्या सत्रामध्ये अजून या श्लोकाचा विचार करूया. पुन्हा एकदा श्लोक एकत्र म्हणूया आणि इथे थांबूया, कारण प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा हा श्लोक आहे की जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे, मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकावरचा अधिक विचार आपण पुढे करूया. पुढे गणेश उत्सवाचं सत्र आता सुरू होतंय, पर्व सुरू होतंय. आनंदी आनंदाचे दिवस आहेत. या आजच्या सत्राच्या निमित्ताने गणपतीला प्रार्थना करूया की आमची आध्यात्मिक साधना ही योग्य दिशेने असू दे आणि आम्हाला त्याचा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लाभ होऊ दे. कारण आपण मनाच्या श्लोकातल्या पहिल्या श्लोकात बघितलंय, गणाधीश जो ईश सर्व सर्व गुणांचा. त्यामध्ये समर्थांनी गणपतीला वंदन यासाठी केलेलं आहे की माझी आध्यात्मिक साधना आहे ही अत्यंत त्वरेने आणि व्यवस्थित होऊ दे, यासाठी गणपतीला प्रार्थना आहे. आणि गमोपंथ अनंत या राघवाचा, रामाचा जो पंथ आहे तो आम्हाला चालायची बुद्धी दे, जेणेकरून आम्हाला ही प्रपंचातली दुःख जी आहेत ती आम्हाला भोगणार नाही, ती आम्हाला त्रास देणार नाही. तशीच आमची कर्म असू दे. इथे मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, तमो पंथ आनंदया राघवा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. आपला विचार चाललेला आहे भगवद्गीतेमध्ये 8वा अध्याय आहे. आणि आपण जो आहे तो आजचा जो श्लोक आहे तो 7 आणि 8. आजचा जो श्लोक आहे तो 7 आणि 8 आहे. 7 आणि 8, 8वा अध्यायाचा हा विचार या ठिकाणी चालला आहे. आपण हा पहिले प्रस्तावना पाहू 8व्याची आणि आपण या श्लोकांवर येऊ. 7 आणि 8 प्रस्तावना काय आहे तर 7व्या अध्यायामध्ये भगवंतानी असं म्हटलं होतं. भगवंतानी काय म्हटलं होतं की ज्ञानम तेहम सविज्ञान विदम वक्ष्याम्य शेषत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की हे अर्जुना, मी तुला ज्ञान आणि विज्ञान दोन्ही सांगतो, पूर्णपणे सांगतो ना, ज्ञान आणि विज्ञान. आणि यज्ञात्मा नेय भूयोन ज्ञात्वम शिष्यते. मग ते ऐकल्यावर तुला आणखीन काही राहणार नाही, आणखीन जाणवायचं तुला शिल्लक राहणार. म्हणजे जीव जगत जगदीश्वर, जीव जगत जगदीश्वर याच्याबद्दलचं सर्व ज्ञान मी तुला जाऊन देतो. आणि हे जर सर्व ज्ञान दिलं गेलं तर त्याच्यानंतर आणखीन की जाण्याचं राहणार नाही, जाणायचं राहणार नाही.
हे समग्र ज्ञान भगवंतानी अर्जुनाला सांगण्याचं त्या ठिकाणी प्रॉमिस केलं. कशामध्ये? 7व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये. कारण 7व्या अध्यायाचा शेवटी जे आहे 28व्या श्लोकामध्ये त्यांनी असं म्हटलं की जे लोक ज्या लोकांनी पुण्यकर्म केलेली आहे आणि जे द्वंद्व मोहापासून निवृत्त झालेले आहे, असे जे लोक आहे, असे जे भक्त आहे, ते मला भजतात. ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजनते मां दृढवता. म्हणजे ते मला जे आहे ते द्वंद्वातून मुक्त झालेले ते लोक आहे, त्यांनी पुण्यकर्म केलेली आहे आणि ते माझं भजन करतात, असं त्यांनी म्हटलं शेवटी. आणि मग नंतर सांगितलं की भजन कसं करतात? राम 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 म्हणतात का? कृष्ण कृष्ण म्हणतात का? कशा प्रकारचं ते भजन करतात? की ते टाळ विणा घेऊन जसं कीर्तन करतात, हल्लागुल्ला होतो भजनामध्ये बराच आपल्याला माहिती, तसं कीर्तन भजन करतात का ते? तर अशा प्रकारचं ज्या ठिकाणी जो आपल्या साधारण आपलं भजन म्हटलं म्हणजे आपल्या डोक्यामध्ये येतं अशा प्रकारचं बरंच, तर त्याच्याबद्दलचं भजन कसं करतात हे जे आहे त्याच्याबद्दलचं वर्णन नंतर केलेलं आहे की भजन काय करतात म्हणजे ते ब्रह्म तद्विदू. पुढच्या याच्यामध्ये आलेलं आहे 8व्या याच्यामध्ये की ते काय करतात, त्यामुळे ते जे आहे ते ब्रह्माचं चिंतन करतात. म्हणजे 8व्या अध्यायाचा आपण पाहिलेला आहे हा श्लोक. ते ब्रह्म तद्विदू म्हणजे ते ब्रह्माचं चिंतन करतात. त्याच्यानंतर ते कृष्णम अध्यात्म, आता हे त्यांनी म्हणजे त्याच वेळेस म्हटलेलं आहे, ते 7व्या श्लोकाच्या शेवटीच म्हटलेलं आहे, 7व्या अध्यायाच्या शेवटीच म्हटलेलं आहे की त्यांनी ब्रह्माचं ते चिंतन करतात, ते कर्माचं चिंतन करतात, कर्मचाखिलम म्हटलंय. त्याच्यानंतर ते काय करतात म्हणजे अधिभूताचं ते चिंतन करतात, ते अधिदैवाचं चिंतन करतात, ते आधी यज्ञाचं चिंतन करतात आणि प्रयाण काले सुद्धा म्हणजे मृत्यूच्या वेळेस सुद्धा ते भगवंताचं चिंतन करतात. कोण करतात? जे द्वंद्व मोह निर्मुक्त झालेले आहे असे लोक, म्हणजे ते भक्त लोक जे आहे ते चिंतन करतात. तर हे सर्व काय आहे? तर हे सर्व समग्र रूपाने भगवंतांनी सांगितलं की मी अर्जुनाला सांगणार आहे, तर हे सर्व भगवंताचंच स्वरूप आहे हे सांगण्याकरता हा 8वा अध्याय आहे. हा 8वा अध्याय फार महत्वाचा आहे. हा 8व्या अध्यायामध्ये भगवंताचं समग्र स्वरूप दाखवलेलं आहे. भगवंतच आहे जो ब्रह्म आहे, भगवंतच आहे त्यांनी विश्व निर्माण केलं, कर्मच्या केलं म्हटलंय. तो भगवंतच आहे जे की हिरण्यगर्भ आपण म्हणतो, देवी देवता ज्याला आपण म्हणतो, तो सुद्धा भगवंतच आहे ज्याला त्यांनी आदिदेव म्हटलेला आहे. आणि तोच भगवंत आहे जो हृदयस्थ परमेश्वर ज्याला आपण म्हणतो की सर्वांच्या हृदयामध्ये जो आहे तो सुद्धा आदियज्ञ तोच आहे. आणि असा हा समग्र रूपाने असलेला भगवंत, त्या भगवंताचं चिंतन प्रयाण कालेची मग म्हणजे मृत्यूच्या वेळेस सुद्धा त्याचं चिंतन चालत असतं. ते महत्वाचं काय आहे की खरं भजन कोणतं आहे? म्हणजे खरं भजन हे आहे की जे आम्ही चिंतन करू भगवंताचं, जे तत्वचिंतन करू, ते तत्वचिंतन जे आहे हे सर्व काही एकच आहे, हे वेगळं नाहीये, हे भगवंताचं स्वरूप आहे. हे ब्रह्म अक्षरम ब्रह्म परमम, ब्रह्मस्वरूप जे आहे हे सर्व काही दिसतं आहे ते सर्व ब्रह्म जे आहे ते कसं आहे तर म्हणजे अक्षरम ब्रह्म परमम. बरं, अध्यात्म आणखीन दिलेलं आहे पुढे. अध्यात्म म्हणजे काय? तर ब्रह्माचा स्वभाव काय आहे? ब्रह्माचा स्वभाव म्हणजे हे सर्व सृष्टी निर्माण झालेली आहे. भूतभाव उद्भव करो विसर्ग कर्म संहिता, हे भगवंताचं कर्म आहे. काय की त्याने भूतभाव उद्भव करो, सर्व भूतांना जे आहे ते उत्पन्न केलेलं आहे. आणि अधिभूत क्षरोभाव, जितकं काही परिवर्तनशील आपल्याला दिसतंय सृष्टीमध्ये तेही भगवंताचं स्वरूप आहे. अधिदैव म्हणजे ब्रह्मा देवता ज्यांनी निर्माण केलं सृष्टी, किंवा आपण ज्याला देवी देवता म्हणतो, ज्याला आपण हिरण्यगर्भ म्हणतो, हे सर्व काय तर म्हणजे हे अधिदैव आहे, हेही त्याचं स्वरूप आहे. आणि अधियज्ञ म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो परमेश्वर जे चैतन्य तत्व आपल्याला प्रगट होत आहे ते त्याच्याचमुळे प्रगट होत आहे. हृदयच परमेश्वर ज्याला आपण म्हणतो तेही त्याचं स्वरूप आहे. आणि अंतकालेच मामेव स्मरण मुक्त अकलेवर म्हणजे प्रयाणकाळी सुद्धा जे आहे जे आपण त्याचं स्मरण करतो आणि त्या स्मरण जर केलं, अशाच स्मरण आपण करतो आणि अशाच स्मरण करूनच जे आहे त्यालाच आपण प्राप्त होतो. तर मृत्यू संबंधीचा विचार या ठिकाणी फार महत्वाचा दिलाय की मृत्यू कसा असायला हवा, मृत्यू जो आहे तो त्याला आपण कसं सामोरे जायला हवं, मृत्यूचं काय तथ्य आहे. एक तर हे 8व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि दुसरं हे पाहायला मिळतं की खरोखरच परब्रह्माचं स्वरूप जीव जगत जगदीश्वर हे कसं आहे त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी जो आहे तो
चाललेला आहे आपल्या या ठिकाणी. तर आता आपण हे पाहिलं की 8व्या अध्यायाचा जो 6वा श्लोक आहे आणि 5वा श्लोक आहे. 5वा श्लोक काय आहे आपला? 5वा श्लोक हा आहे की अंतकाले जे मामेव स्मरण मुक्ता कलेवरम, म्हणजे अंतकाळी जेव्हा भगवंताचं आपण स्मरण करतो, देहत्याग करतो, तो त्याला जो आहे तो आपण त्या आकृतीला प्राप्त होतो जे स्मरण करतो ते. आणि 6व्यामध्ये लिहिलं यम यम वापी स्मरण भाव, म्हणजे त्यांचा म्हणायचा अर्थ हा आहे या ठिकाणी की अरे देहाचा त्याग करत असताना ज्या भावाचं स्मरण आमच्या मनामध्ये असेल त्या भावाला आम्ही निस्संदेह प्राप्त होतो. आता काय की हे जेव्हा आपण असं म्हणतो की त्या भावाला प्राप्त होतो, कोणी असं म्हणेल की बाबा त्यावेळेस मनुष्य तर बेहोश असतो, मनुष्याला जे आहे काही लक्षातच राहत नाही. त्याचं उत्तरही अशा प्रकारे अध्यात्मात दिलेलं आहे की जेव्हा त्याचा शेवटला विचार असतो तो बेहोश होऊन जातो, तर बेहोश होण्यापूर्वी जो शेवटला विचार असतो, जो शेवटला भाव असतो, तर सदा तद्भाव भाविता, त्या भावाला तो प्राप्त होतो. अशा प्रकारचं चिंतन आहे. दुसरं चिंतन काय आहे की शेवटी आम्हाला जे आहे ते भगवंताचं चिंतन होणार नाही, जे जन्मभर मी चिंतन करू ते जे आहे ते शेवटी येईल, असं सुद्धा जे आहे ते आपल्याला अध्यात्मामध्ये सांगितलंय. हे आपण सर्व चिंतन करून चुकलो आहे, म्हणून त्याला रिपीट नाही करत. पण हे महत्वाचे पॉईंट आहे. याचा अर्थ हा आहे की शेवटी चिंतन ठेवून होणार नाही. कोणी 40 वर्षाचा मनुष्य असेल तो म्हणतो अरे 60 70 80 वर्ष आयुष्य असतं, अजून तुम्हाला खूप पुष्कळ वेळ मी नंतर करेन त्याचं स्मरण, तर असं नाही चालणार आहे. जे जन्मभर तुम्ही चिंतन कराल ते शेवटी तुमच्या समोर पुढे उभं राहून टाकेल आणि वेगळं आणखीन ते राहणार नाही. म्हणून काय करा, त्यामुळे तुम्ही जे आहे ते, जसं आजचा जो आपला हे आहे श्लोक आहे, तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच, सर्व काळामध्ये जे आहे ते तुम्ही काय करा, म्हणे मामनुस्मर, मला तुम्ही स्मरण करा, असं जे आहे त्याचं हे बॅकग्राऊंड आहे या ठिकाणी. म्हणजे जे आहे ते तुम्हाला त्यावेळेस नाही येणार आहे. आणि दुसरं असंही आहे की म्हणजे कशा प्रकारे स्मरण करायचं, नुसतं स्मरण करायचं असं नाही, कशा प्रकारे स्मरण करायचं याचं सुद्धा जे आहे ते एक आर्ट आहे. आणि ते सर्व जे आहे ते आपल्याला या ठिकाणी समोर येणार आहे. दुसरं कोणी असं म्हणेन की बाबा जे आहे ते आम्ही जन्मभर स्मरण केलं आणि शेवटी आम्हाला आणखीन काही लक्षात आलं, शेवटचा विचार आणखीन काही वेगळा आला. पण त्यावेळेस सुद्धा भगवंतांनी असं हे दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे. काय आश्वासन दिलंय त्यांनी? अशा प्रकारचं आश्वासन दिलंय की भाई तुम्हाला जरी त्यावेळेस विस्मृती झाली तरी पण काय होईल, तर म्हणजे जे आहे ते भगवंतच तुम्हाला घेऊन जाईल त्यावेळेस, त्याला आठवण आहे तुमची, म्हणून तो तुम्हाला त्यावेळेस जो आहे तो जरी तुमची आठवण नसेल तरी तो तुमच्या जवळच राहील किंवा तुम्ही त्याला प्राप्त व्हाल, असं भगवंताचं सांगणं जे आहे ते कशामध्ये आहे, ते भगवद्गीतेमध्ये या ठिकाणी आहे. तर हे सर्व भाव या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे. अंतकालेचे महावेव स्मरण मुक्ता कलेवरम, हे जे आहे ते. आणि दुसरं यम वापी स्मरण भाव त्यज्यतंते कलेवर, तर हे आम्हाला शेवटी भाव कोणते हवे, तर भगवंताचे हवे. म्हणून भगवंताचं चिंतन जे आहे ते कसं हवं, म्हणजे भगवंताचं चिंतन जे आहे ते आम्हाला प्रत्येक वेळेस भगवंताचं चिंतन असणं आवश्यक आहे. मग भगवंताचं चिंतन हा प्रत्येक वेळेस जर असायला हवं, तर तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच, म्हणजे म्हणून जे आहे ते सर्व काळामध्ये काय करायचं, माम अनुस्मर आणि युद्धच, म्हणजे मला तुम्ही स्मरण करा, आणि युद्धच म्हणजे तुम्ही कर्म करत राहा. आणि मयी अर्पित मनोबुद्धी माम ऐष्यसी असंशय, मला जे आहे तुम्ही आपली मन आणि बुद्धी अर्पण करा, आणि असं जर तुम्ही सर्व केलं तर असंशय ऐष्यसी, म्हणजे निश्चितपणे तुम्ही मला प्राप्त व्हाल, असं भगवंताचं प्रॉमिस या ठिकाणी, भगवंताचं आश्वासन आहे या श्लोकामध्ये. म्हणून हा श्लोक फार महत्वाचा आहे आपल्याला. हा श्लोक का महत्वाचा आहे, म्हणजे साधनेच्या दृष्टीने महत्वाचा आहे, की साधना कशा प्रकारे करायला हवी याच्याबद्दल बरंच काही हा श्लोक आपल्याला सांगून जातो. तर तस्मात जो आहे हा पहिला शब्द आहे या श्लोकामध्ये, तस्मात म्हणजे म्हणून, आणि सर्वेषु म्हणजे जे आहे ते सर्व काळी, आणि कालेषु सर्व सर्व सर्वेषु म्हणजे जे आहे ते सर्व सदा, आणि कालेषु म्हणजे सर्व काळामध्ये, सर्व काळी, आणि माम अनुस्मर
माम म्हणजे भगवंत माझे, आणि अनुस्मर म्हणजे स्मरण करीत जा. आणि युद्धचे असं लिहिलंय पुढे. युद्धचे म्हणजे त्यावेळेस अर्जुनाला युद्ध करण्याची जे आहे ते आवश्यकता होती, म्हणून भगवंतांनी म्हटलं की बा युद्ध कर तू. आपल्याला युद्ध कोणतं आहे, त्यामुळे आमचं जे आम्ही कर्तव्य करतो आहोत ते आमच्याकरता युद्ध प्रकारेच आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय की अहोरात्र आम्हा युद्धाचा प्रसंग. म्हणजे आम्ही जे संसारामध्ये काम करतो ते सुद्धा पुष्कळशा प्रकारे युद्धस्तरावरच म्हणावं लागेल त्याला. आणि मयी अर्पित मनोबुद्धी म्हणजे आम्ही आपलं कर्तव्य करत राहावं. म्हणजे आम्ही असं न व्हावं की निकम्म की आता मी नामस्मरण करतोय, भगवंतांनी सांगितलं नामस्मरण करा, मी नामस्मरण करतो, आता आणखीन काही करणार नाही, आशाने बसला राहील, अशा प्रकारचं नाहीये ते. तुम्ही आपलं नामस्मरण करा, युद्धच आपलं कर्तव्य पण त्या ठिकाणी जे आहे ते करा. हे अत्यंत आवश्यक किंवा हा पॉइंट जो आहे फार महत्वाचा आहे या ठिकाणी. आणि म्हणून जेव्हा त्यांनी परत म्हटलं की सर्व कालेषु माम अनुस्मर, आता अनुस्मरवर आपण येतो. सदा सर्व काळ भगवंताचं स्मरण करायचं. म्हणजे स्मरण कसं हवं, तर स्मरणाचे प्रकार जे आहेत ते सांगितले 3 प्रकारचे: बोधजन्य, संबंधजन्य आणि क्रियाजन्य. बोधजन्य म्हणजे काय की समजून जाणून त्याचं निरंतर स्मरण करायचं की राम राम म्हणजे काय, दाशरथी राम कोणता, त्याच्यानंतर जो आहे तो तुमचा अजून परमात्म स्वरूप जो राम आहे तो कोणता, लोकाभिमुख जो राम आहे तो कोणता. तर अशा प्रकारचं जे आहे ते नीट आपण जर त्याला हे केलं, श्रीराम जयराम जर म्हणत असून श्रीराम जयरामचा अर्थ जो आहे तो बोधजन्य समजून जाणून त्याचं निरंतर स्मरण करायला पाहिजे. त्याला ते म्हणतात बोधजन्य. म्हणजे ते मेकॅनिकल नको. नुसतं आपलं जे यंत्र चाललंय, पुष्कळशा ठिकाणी आपण यंत्र लावून ठेवतो, मग यंत्राचा तर उद्धार होत नाही, मग यंत्रच राहतं आणि आपलं कार्य जे आहे ते तसंच चालत राहतं. आमचं मन जे आहे ते मनस जे आहे ते सर्वदूर फिरत राहतं आणि यंत्र आपलं काम करत राहतो. याला ते नामस्मरण नाही म्हणत, त्याला बोधजन्य नामस्मरण नाही येते. आणि संबंधजन्य नामस्मरण म्हणजे संबंध कसे हवे भगवंताचे की अगदी घट्ट. म्हणजे जे आहे ते भगवंत आणि मी त्याशिवाय सुप्रीम आणखीन कोणतं काहीच नाही. म्हणजे जे आहे त्याला म्हणतात ना, माता पिता बंधू कोणी पण असेल ते सर्व कसं आहे तर म्हणे ते सर्व नाही, माझा फक्त संबंध जो आहे तो भगवंताशीच आहे. अशा प्रकारचं संबंधजन्य स्मरण त्या ठिकाणी हवं. प्रतिकूल समजा संबंध असतील, जसं शिशुपालाचं उदाहरण दिलं जातं की शिशुपाल नेहमी जे आहे ते कृष्णांना नावच ठेवत होता, शिव्या देत होत्या, नेहमी त्याचंच चिंतन करत होता. पण तो चिंतन करत होता कोणत्याही कारणाने का होईना. शेवटी त्यांनी जे आहे ते चिंतनच होतं की अरे हा कृष्ण कुठे आला, काय करतो, हा मला मारणार नाही म्हणून. तर म्हणजे काय झालं शेवटी, तो श्रीकृष्णच त्याच्या मनामध्ये जो आहे तो आकार बनला जेव्हा त्याचा वध झाला त्यावेळेस. तर जायच्या वेळेस काय झालं तर म्हणजे श्रीकृष्णच त्याच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये होता. श्रीकृष्णच अंतःकरणामध्ये उतरलेला असल्यामुळे त्याचंही कल्याण भगवंतानी केलं. आणि क्रियाजन्य म्हणजे असं की म्हणजे अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून सिद्ध झालेला आहे. जसं आता ड्रायव्हरचा आपण जे आहे ते ड्रायव्हिंगचा आपण अभ्यास केला, शिकलो आपण ड्रायव्हिंग, आणि ड्रायव्हिंग केल्यानंतर आपण स्वतः ड्रायव्हर बनलो. तर म्हणजे काय झालं की त्यावेळेस ड्रायव्हर असताना तो ड्रायव्हिंगचा जो आपण केलेलं होतं ते सर्व पाळतो, त्याचं स्मरण नेहमी असतं की ड्रायव्हिंगचं काय, आपण राईटला जायचं असेल तर लेफ्टला जात नाही, आपण सर्व लक्ष ठेवतो कोणीकडे जायचं आणि कोणीकडे जात नाही, ते स्मरण नेहमी असतं जे शिकवलेलं आहे ड्रायव्हिंग बद्दलचं. तर तसंच भगवंताचं स्मरण जे आहे क्रियाजन्य. जसं त्या बाया ज्या आहेत त्या गावांमध्ये घागर डोक्यावर ठेवतात आणि गप्पा गोष्टी करत जातात, आणि घागर जे आहे ते कधीही पडत नाही कारण त्यांचं सर्व लक्ष त्या घागरीकडे असतं, तिथे ते बॅलन्स करून असतात. तसं स्मरण जे आहे ते असं असायला हवं भगवंताचं, हे या ठिकाणी सांगायचंय. मग स्मरणाची कशी पहिली पायरी कशी असावी तर आम्ही संसारामध्ये काम करतो आहो आणि नामस्मरण करतो आहोत, ईश्वराचं नाव घेतो आहे, म्हणजे प्रायमरी संसार चाललाय, प्रायमरी वर्क. आपण स्वयंपाक करतो आहे समजा किंवा आणखीन पुढे जातो आहोत, तर प्रायमरी काय की ते करताय कर्म ते चाललंय, पण भगवंताचं नाव त्याच्याबरोबर तुम्ही जोडलेलं आहे. दुसरं काय की नाही, भगवंताचं नाव तुम्ही इतकं घेतलं गेलं की भगवंताचं नाव प्रायमरी झालं आणि कर्म जे आहे ते सेकंडरी झालं. म्हणजे भगवंताचं नाव तुम्हाला जे आहे ते अत्यंत उत्कटतेने तुम्ही घेता आणि करताना जे आहे ते तुम्ही कर्म जे की आलेलं आहे तुमच्या वाटलं तुम्ही करता. आणि तिसरं काय झालं तर म्हणजे सर्व कार्यच परब्रह्म स्वरूप झालं, परमात्मा स्वरूप सर्व कार्यच झालं. जे काही करता परमात्माच त्या ठिकाणी आहे, तोच करणारा आहे, तोच भोगणारा आहे, तोच सर्व काही आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही तुमचा रोल म्हणून नाहीच, फक्त भगवंत त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारच्या स्मरणाच्या जे आहे ते अनुस्मर जे म्हटलेलं या ठिकाणी त्याच्या पायऱ्या आहेत. तर अनुस्मराचा अर्थ जो आहे तो निरंतर करा, अखंड स्मरण करा. आणि हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी अनुस्मरण जो शब्द आहे त्याची त्यांनी
अशाही प्रकारचं सांगितलेलं आहे की भगवंत जो आहे तो आम्हाला पाहतो आहे, त्याचं ध्यान आमच्याकडे आहे. त्याचं जे आहे ते असं नाहीये की त्याला जे आहे ते म्हणजे मी कोण हे माहीत नाहीये असं नाहीये, असं ते म्हणतात त्या ठिकाणी. महिला आपल्याकडे काही भगवद्गीतेमध्ये जो सांख्य योगामध्ये एक 65वा श्लोक असा आहे की ज्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे त्यांनी भगवंतानी की जे आहे ते 65वा श्लोक असा म्हणतो की म्हणजे 7व्या अध्यायामध्ये 26वा श्लोक आहे. 7व्या अध्यायामध्ये 26वा श्लोक आपल्याला काय सांगतो की वेदाहम समतीतानी वर्तमानानी भविष्याणी न भूतानी माम तू वेद न कंचन. त्यांना असं म्हणायचंय की भगवंत असं म्हणतात या श्लोकामध्ये की मला जे जीव झालेले आहे, जे आत्ता आहे, जे भविष्यामध्ये होणार आहे त्यांच्याबद्दल सर्वांचं मी वेद अहम मी जाणतो, त्यांच्याबद्दल मी जाणतो, असा हा श्लोक सांगतोय आपल्याला. त्याचा अर्थ काय झाला? त्याचा अर्थ हा झाला की आम्हाला जो आहे तो भगवंत नेहमीच भगवंताचं ध्यान आमच्याकडे आहे असं भगवद्गीता आम्हाला सांगते. हे फार महत्वाचा विचार आहे हा. काय महत्वाचा विचार काय हा की आपल्याला श्रद्धा ठेवायला हवी, विश्वास ठेवायला हवा की भगवंत आमच्याकडे सतत पाहतो आहे, सतत आमच्याकडे त्याचं लक्ष आहे, त्याचं ध्यान आमच्याकडे आहे, तो आम्हाला विसरत नाही. आता या अनुस्मराच्या याच्यामध्ये काय याचं इम्पॉर्टन्स आहे की जेव्हा आपण असं पक्क करून घेतलं की बाबा तो आमच्याकडे पाहतो आहे, त्याचा अर्थ हा झाला की मी कोणतेही चूक कार्य करू शकत नाही. कारण केव्हाही चूक कार्य करायला गेलं, विचार केला चूक, काम क्रोध लोभ मोह द्वेष जे काही आहे ते जर करायला गेलं तर तो पाहतोय आम्हाला, त्यावेळेस हे लक्षात यायला पाहिजे. म्हणजे कोणतेही चूक कार्य करताना हे लक्षात आलं पाहिजे की तो आम्हाला पाहतो आहे. म्हणून मी काय करायचं त्यामुळे तो जो आहे ते आम्ही नेहमी हे लक्षात ठेवून योग्य कार्यच करायला हवं, हा ह्या विचाराचा उपयोग आपल्याला संसारामध्ये होईल. म्हणजे असं एक हे आहे पोस्टर सारखं आहे, त्यात काय दाखवलंय त्याच्यामध्ये एक समुद्र किनारा दाखवला आहे, वाळू आहे, त्याच्यामध्ये 4 फुटप्रिंट दाखवले. फुटप्रिंट 4 काय दाखवले? एक भक्ताचे 2 प्रिंट फुटप्रिंट आणि ईश्वराचे 2 प्रिंट. आणि काही ठिकाणी काय झालं, काही ठिकाणी त्यांनी पाठवलं फक्त 2 फुटप्रिंटच दाखवले, नंतर दाखवलं नाही. आणि खाली एक टायटल पण आहे. अर्थ काय सर्वाचा? अर्थ हा आहे की तो भक्त भगवंताला म्हणतो की अरे हे 4 जे पायाचे हे दिसतात आहे मला, 2 तुझे पाय आणि 2 माझे पाय, हे तर मला समजण्यात येतं. पण नंतर मी पाहतो की म्हणजे तुझे 2च पाय त्या ठिकाणी, माझे 2च पाय त्या ठिकाणी आहे. कारण त्यावेळेस त्या काळाला मी संकटात होतो आणि संकटामध्ये असताना मी हे पाहतो की त्यावेळेस माझेच फक्त पाय होते, तुझे नव्हतेच. तर त्यावेळेस मग भगवंत असं म्हणतात की ते 2 यासाठी होते की मी तुला संकटामध्ये उचलून घेतलं होतं आणि मी तुला उचलून घेतलं होतं म्हणून फक्त माझे पाय दिसत होते, तुझे पाय त्या ठिकाणी नव्हते. अशा प्रकारचा जो एक विचार आहे, हा विचार अत्यंत महत्वाचा आहे की भगवंत आमचं नेहमी लक्ष ठेवतो, आमच्याकडे जो आहे तो सारखं त्याचं लक्ष असतं. हे जर आम्ही लक्षात ठेवलं तर मग काय राहील, तर म्हणजे जे आहे ते आम्हाला कोणतंही कार्य करताना आम्हाला ही स्मृती राहील की तो आम्हाला पाहतो आहे. मग जेव्हा अशी विस्मृती होईल की तो मला पाहत नाही त्यावेळेस आमचं कार्य जे आहे ते चूक किंवा ते भगवंताचं कार्य नाही. आणि जेव्हा ही स्मृती असेल की तो मला पाहतोय आणि मी कार्य करतो आहोत, ते कार्य दिव्य कार्य होईल. तर स्मृती असेल तर धाक पण राहील आणि विस्मृती असेल तर मग जे आहे ते मग तुम्ही काही पण करा, मग ते भगवंताचं कार्य नाही झालं. मग अध्यात्म साधना ज्याला आपण म्हणतो ती अध्यात्म साधना त्या ठिकाणी तर झाली नाही. आता ह्या श्लोकामध्ये का मी महत्वाचं एवढं केलेलं आहे 7 आणि 8 की हे सर्व आपल्याला साधना कशी करायची याच्याबद्दलच आपल्याला तो विवेचन देतो. साधनेचं फार महत्व आहे आपल्या अध्यात्मामध्ये. तर मी स्मरण करतो तर तसं तो पण स्मरण करतो, आत्ताच बोललो. तर हे आमच्या ध्यानात येत नाही. आम्हाला वाटतं आम्हीच रामाचं स्मरण करतोय, राम आमचं स्मरण करत नाही. तर म्हणे असं नाहीये. अनुस्मर, अनुस्मराचा इको सारखा सुद्धा अर्थ घेतलेला आहे. जसं आपण पहाडाच्या याच्यामध्ये जातून आपण राम म्हटलं की तोच अर्थ जो तो शब्द जो आहे तो मला परत इको म्हणून जो येतो, तर तसंच भगवंताचं नाम घेताना भगवंत सुद्धा जे आहे ते आमच्याकडे तोही आमचं स्मरण करतो असं त्या ठिकाणी म्हणायचं आहे. जसं अनुराग आहे की तुम्ही प्रेम केलं तर दुसरा प्रेम देईल, अनुराग. किंवा अनुचिंतन, तुम्ही चिंतन जर केलं तर दुसराही चिंतन करेल. त्याचप्रमाणे तुम्ही जर प्रेम दर्शवलं, तुम्ही जर त्याचं केअर केली तर तोही केअर करेल. तर त्याचप्रमाणे भगवंताचं सुद्धा अनुस्मरण हा या शब्दामध्ये हा एक अर्थ आहे अशा प्रकारचा की भगवंत जो आहे तो तुम्हाला तुमचं तो सुद्धा तुम्हाला चिंतन करेल. अनन्यास चिंतये तो माम, म्हणजे जे आहे ते नेहमीच भगवंत जो आहे तो तुम्ही तुमचं जरी लक्ष नसेल तरी तो तुम्हाला त्यावेळेस जो आहे तो सांभाळायला येईल. किंवा जेव्हा तुम्ही जीवनभर त्याचं चिंतन करत राहाल तर
तर अशा प्रकारे तस्मात म्हणून सर्वेषु कालेषु सर्व काळी सदा सर्वदा मामनुस्मर, माझं अनुस्मरण कर, माझं जे आहे ते स्मरण कर आणि युद्ध जो. आता युद्धाचं आपण बोलून चुकलो. युद्धामध्ये म्हणजे आपलं कर्तव्य करायचं. म्हणजे मुक्त संघ समाचार नियतम कुरु कर्मत्वम, असा जो तिसऱ्या अध्यायामध्ये आलेला आहे की मुक्त संघ म्हणजे काय, तुम्ही जे आहे ते अनासक्त होऊन आसक्ती न ठेवता काय करा, समाचर, जे कर्म नियतम कुरु कर्मत्व, जे तुम्हाला कर्म आलेलं आहे वाट्याला ते तुम्ही कर्म करा. पण ते कर्म कसं करायचं, समाचर. समाचाराचा अर्थ या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की सुंदर कार्य ते करायचं, पूर्ण लक्ष देऊन करायचं, आणखीन त्यावेळेस आणखीन काही नाही करायचं, टाळणटाळ त्या ठिकाणी करायची नाही, कर्म करण्यात आनंद ठेवून ते कर्म करायचं. आणि तिथे दुःखी व्हायचा प्रश्नच उठत नाही, कारण की आनंदाने तुम्ही ते कर्म करता की भगवंताचं कर्म आहे, भगवंताने दिलेलं आहे, भगवंताचा हा हुकूम आहे म्हणून मी हे कर्म करतो आहे. समाचरो, तर मुक्त संघ समाचरो म्हणजे अनासक्ती, आणि जे काही कर्म आम्ही करतो आहोत ते आनंदाने करावं. निकम्म ज्याला आपण म्हणतो, किंवा जे आहे ते असं नको की त्याच्यामध्ये थोडासा आळस करतात, ते करायचंय म्हणून करायचंय, थोडंसं करून दिलं, दाखवून दिलं खूप जास्त, हे सर्व त्या विचार या ठिकाणी फोडलेले आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की युद्धच हे फार महत्वाचं आमच्याकरता जे साधनेमध्ये अत्यंत आवश्यक आहे. आणि मग हे मय अर्पित मनोबुद्धी, म्हणजे भगवंत म्हणतात की तुम्ही मला अर्पित म्हणजे अर्पण करा. काय अर्पण करा, मन अर्पण करा आणि बुद्धी अर्पण करा. तर त्या ठिकाणी काय आहे की आपण कर्म कसं करतो, तर म्हणे देहाने कर्म करतो आपण. तर मग देहाने कोणतं कर्म करतो, तर म्हणे कर्तव्य कर्म करायला हवं. आपल्याला साधनेमध्ये जर राहायचं असेल तर आम्हाला कर्तव्य कर्म करायला हवं. जे अकर्तव्य आहे ते नाही करू नये, चूक कर्म करू नये, योग्य कर्म करायचं, जे आवश्यक आहे ते करायचं, जे अनावश्यक आहे ते करायचं नाही, जे योग्य नाही ते करायचं नाही. तर हे जे कर्तव्य कर्म आम्ही देहाने करतो, हे देहाने कर्तव्य कर्म कसं करायचं, तर म्हणे अनासक्त होऊन करायचं. त्याच्यात आसक्ती, ममता, अहंता, मी, माझं, कामना, हे सर्व त्या ठिकाणी जे आहे ते नको. आणि मयी अर्पित मनोबुद्धी, मन जे आहे ते भगवंताला अर्पण करायचं. म्हणजे काय करायचं की भगवत चिंतनाबरोबर ते कार्य करायचं. स्मरण, अनुस्मरण, त्या ठिकाणी स्मरण भगवंताचं चाललेलं आहे आणि तुम्ही कार्य त्या ठिकाणी करता. हा आता शेवटी काय की परत तोच अर्थ येतोय जो पहिले आपण पाहिलेला आहे अनुस्मरणच्या वेळेस. पण हे सुद्धा तऱ्हेतऱ्हेने शास्त्राचं असं आहे की ते वेगवेगळ्या रीतीने आपल्याला समजावून देतात की भाई हे अशा तऱ्हेने, हे अशा तऱ्हेने, हे अशा तऱ्हेने तुम्ही जे आहे ते स्मरण करत राहा, तुमचं कल्याण हो, असं शास्त्राचा जो आहे तो उद्देश असतो. म्हणून भगवत चिंतनाबरोबर कार्य करणं हे मन अर्पण करण्यासारखं आहे. आणि बुद्धी, बुद्धी अर्पण करायची म्हणजे काय करायचं, बुद्धीमध्ये अहंकार असतो, मी करतो आहे, मी जर नसेन तर होणार नाही, मी केलं म्हणून झालं, मी नसतो तर झालं नसतं, माझ्यामुळे झालं. हे सर्व बुद्धीचे जे प्रकार आहे, हे जे कर्तृत्ववान मी आहे त्याचं कर्तृत्व खूप छान होतं. हे जे आहे कर्तृत्व अभिमानाला समर्पण करायचं. समर्पण करायचं म्हणजे काय की तूच करणार आहे, मी करणारा नाहीये. म्हणजे राम, मी म्हणशील तर दुखी होशील, राम म्हणशील तर पावशी, अशी कीर्ती प्रताप, असं समर्थांचं अद्भुताने म्हणतात. मी म्हणशी तर दुखी होशी आणि राम म्हणशील तर पावशी, यश कीर्ती प्रताप. ते समर्थांची जी ही उक्ती आहे त्याप्रमाणे बुद्धी मय अर्पित मनोबुद्धी, याचा अर्थ आहे की बुद्धीला समर्पण करायचं. म्हणजे मी करणारा नाहीच, तो सर्व करणारा आहे. समर्पण म्हणजे मरण नव्हे, म्हणजे असं नाहीये म्हणजे कोणी असं म्हणेल की हो बा आता तोच करतो आहे, आता आपल्या मनासारखं झालं नाही तर आपण डिप्रेशन मध्ये. का डिप्रेशन मध्ये, अरे काय करा बाबा, आता जे आहे ते आम्हाला ते जमलंच नाही म्हणून, किंवा आमच्या ते भाग्यातच नाही, आमचं ते नशीबच तसं आहे, असं काही नाही करायचं त्या ठिकाणी. समर्पणचा अर्थ हा होत नाही कारण तुमच्या मनासारखं झालं नाही आणि तुम्ही समर्पण करून दिलं की बा ठीक आहे, तो जसं म्हणतो तसं येतं, मी काय करणं, तसं नाहीये. समर्पणचा अर्थ हा आहे की त्या ठिकाणी जो काही तो करतो आहो त्याच्या हिशोबाने सर्व चाललेलं आहे. हमें राजे उसी में जिसमें तेरी रजा आहे, ये भी भाऊ आहे और वो भी भाऊ आहे, सर्व काही त्याचंच आहे आणि त्याचप्रमाणे हे सर्व चाललेलं आहे. म्हणजे अर्पित मनोबुद्धीचा अर्थ हा आहे की तुम्ही प्रसन्न असला पाहिजे नेहमी. समर्पण म्हणजे डिप्रेशन नव्हे, समर्पण म्हणजे उदासीनता नव्हे, समर्पण म्हणजे प्रसन्नता. समर्पण मध्ये प्रसन्नता हवी. ब्रह्मीभूत प्रसन्नात्मा, ब्रह्मरूप ब्रह्मभूत तुम्ही झाल्यानंतर काय होईल, काय राहील त्या ठिकाणी ब्रह्मभूत झाल्यावर, ब्रह्मश्री जर तुम्ही होऊन गेला
ब्रह्मरूप जर तुम्ही होऊन गेला तर काय राहणार त्या ठिकाणी? प्रसन्न आत्मा शिवाय आणखीन काही राहणारच नाही. आनंदाशिवाय तिथं काही राहणारच नाही. सच्चित आनंद जर तुम्ही झाला, त्याचा जर तुम्हाला अनुभव आहेच त्या ठिकाणी झाला म्हणजे आहेच, तोच जर अनुभव तुम्हाला आला तर प्रसन्न, नेहमीच प्रसन्न राहणार. मग नित्य निरंतर प्रसन्न राहणं त्या ठिकाणी होईल. म्हणून काय की प्रसादे सर्व दुःखानाम हानी रस्सोपे जायते. म्हणजे भगवंताचा जे आहे तुम्हाला काय होईल, त्यामुळे तुम्हाला जो आहे तो भगवंताचं हे मिळेल, प्रसाद मिळेल त्या ठिकाणी. भगवंताचा प्रसाद झाला तर मग काय होईल की सर्व दुःखांची त्या ठिकाणी सर्व दुःखांची त्या ठिकाणी जे आहे ते हानी होईल असं म्हणतात. सर्व दुःखाचा त्या ठिकाणी नाश होईल असं त्यांनी सांगितलं या ठिकाणी. प्रसादे सर्व दुःखानाम हानी रक्षोपजायते प्रसन्न चेतसो याशु बुद्धी पर्यविष्टते पर्यवतिष्ठते. म्हणजे काय याचा अर्थ झाला की बुद्धी अवतिष्ठते, म्हणजे बुद्धी पुढे आहे, व्यक्तीची बुद्धी ती भगवंतामध्ये आहे. मग भगवंतामध्ये जर एकदा स्थिर झाली ती बुद्धी तर प्रसाद प्रसाद मिळेल. काय प्रसाद मिळेल भगवंतामध्ये बुद्धी झाल्यावर? सर्व दुःखांना हानी रसूपजाय, सर्व दुःखांची हानी होईल असं त्यांना म्हणायचं. तर आणि असं जर नाही झालं, बुद्धी जर भगवंतामध्ये नाही झाली तर पुढचा श्लोक त्याच्या पूर्वी जे आहे ते आपल्याला सांगतो की नास्ति बुद्धियुक्तस्य न चायुक्तस्य भावना. जर नास्ती म्हणजे न जर झाली बुद्धी, भगवंताशी जर बुद्धी तुमची स्थिर झाली नाही त्या ठिकाणी, तर मग काय होईल त्या ठिकाणी? मग शांती रशांतस्य कुतम सुखम, कुतम शांती कुतम सुखम, कुठं सुख मिळेल, कुठं शांती मिळेल तुम्हाला जर भगवंतामध्ये तुमची बुद्धी जर झाली नाही तयार. असं दुसऱ्या अध्यायामध्ये हा जो 65 आणि 66 हे 2 श्लोक आपल्याला असं सांगतात की हे जे आहे मय अर्पित मनोबुद्धी, की बुद्धी जर अर्पण केली आपण तर बुद्धी जी आहे ते अर्पण केल्यानंतर काय होईल म्हणजे जे आहे ते तुम्हाला शांती लाभेल आणि त्या ठिकाणी काय होईल त्यामुळे त्या ठिकाणी सुख लाभेल असं ते या ठिकाणी आपल्याला सांगतात. तर भगवद्गीतेचं म्हणजे पाहायला गेलं तर भगवद्गीतेची महती संतांनी अशी गायलेली आहे की एक एक श्लोक भगवंतांनी जो सांगितलेला आहे तो जणू काही त्याची जीवनी आहे, तो जणू त्याची लीला आहे. भगवंताचं चरित्र जर पाहायचं असेल तर तुम्ही भगवद्गीतेचा एक एक श्लोक तुम्हाला सांगतो, त्याची ती प्रत्यक्ष किंवा अप्रोक्ष अनुभूती भगवंताची जी आहे ती या भगवद्गीतेमध्ये सांगितलेली. असं एक एक श्लोकाचं जे आहे ती महत्व आहे की ती घटना, ती स्थिती, तो विचार प्रत्येकामधनं, प्रत्येक श्लोकामधनं जे आहे आपल्याला काहीतरी मिळतं. म्हणजे जे ज्ञानी आहे ते बुद्धी जी आहे परमात्मा स्थिर करतात. पण कोणी अर्थ जिज्ञासू अर्थार्थी म्हणजे त्यांना संसारातनं काहीतरी असायला मिळायला हवं, म्हणजे त्यांना असं वाटतं की मला संसारातनं काहीतरी मिळावं, त्यांची बुद्धी परमात्मा स्थित होत नाही. पण जे ज्ञानी लोक आहे जे फक्त परमात्माच हवा आणखी दुसरं काही नको असं ज्यांचं आहे, त्यामुळे त्यांचीच बुद्धी जी आहे ती परमात्मा स्थित होते आणि ती त्याला भगवंताला प्राप्त होतात. अशा प्रकारे मयी अर्पित मनोबुद्धी म्हणजे शेवटी काय की अंतःकरणामध्ये मनाचा आकार हा भगवंताचा आकार होऊन जातो. आणि एकदा मनामध्ये मनसा अंतःकरणामध्ये भगवंत जर निर्माण झाला, त्या ठिकाणी भगवंताचा आकार जर निर्माण झाला तर मग तुम्हाला जे आहे ते मरण जेव्हा येईल तेव्हा तुम्ही भगवंताजवळच पोचा. अशा प्रकारचं आहे. तर हे असं म्हणजे साधना करून मरण जे आहे ते आर्ट ऑफ डाईंग ज्याला म्हणतात, ब्युटिफुल डेथ ज्याला म्हणतात, सौंदर्यवान तो मृत्यू झाला कसा झाला त्यामुळे जो आहे तो नजाकत के साथ हुआ असं म्हणतात. म्हणजे काय की त्यांनी जे आहे ते तो सुद्धा ऐश्वर्य त्याच्यामध्ये होतं त्याच्या मृत्यूमध्ये असं त्यांना म्हणायचं की मरो तो ऐसा मरो की दुबारा न मरना पडे असं संत कबीर म्हणतात. म्हणजे आता आम्हाला तर काय की एखादी इच्छा आमची पूर्ण नाही झाली की आम्हाला अगदी मरण सारखंच होतं की अरे चहा नाहीये तर कसं होईल, साखर नाहीये तर कसं होईल, हे नाहीये तर कसं होईल, तर हे परत परत मरण आहे असं संत कबीर म्हणतात. पण संत कबीराच्या हिशोबाने काय एकदाच मरणं, मरो तो ऐसे मरो की दुबारा न मरना पडे, म्हणजे जे आहे तुम्ही भगवंताशीच जोडून गेला आणि भगवंताशी जर एकदा तुम्ही जोडून गेला तर मग तुम्हाला ते काय जिवंत मरणच म्हणजे जे आहे ते झाला देहरूप शरीराचा, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. म्हणजे जे आहे ते देह जो आहे तो तुम्हाला असं वाटतं त्या ठिकाणी की अरे हा तर मेलेलाच आहे, त्याचं काय आहे, आता जड आहे हा देह जो आहे, ही प्रचिती त्या ठिकाणी येते. आणि अशी प्रचिती जर येत नाही तर मग जे आहे ते काय परत परत मरण त्याला येतं. मग आता कसं मरायचं हे असं त्याच्याच करता अभ्यास, अभ्यास योग युक्तेनं चेतसा नान्यगामीना हा पुढचा श्लोक आहे. हे कसं तुम्हाला मरण जे आहे ते कसं येईल, अशा प्रकारचं मरण, ब्युटिफुल मरण कसं येईल
आर्ट ऑफ डाईंग कसं आपल्याला कळेल तर म्हणे अभ्यास योग युक्ते, तुम्ही जे आहे ते अभ्यास करायचा. आणि अभ्यास कशाचा अभ्यास करायचा तर म्हणे अध्यात्म साधना चेतसा नान्यगामिना, तुमची चेतना जी आहे ती इकडे तिकडे कुठे गेली न पाहिजे असा तुम्ही अभ्यास करा असं म्हणतात ते. म्हणजे अध्यात्म साधना काय आहे, आता आपण एवढं सर्व सांगतो परत परत की अध्यात्म साधना अध्यात्म साधना, ही कशी अध्यात्म साधना, ते म्हणतात या ठिकाणी की म्हणे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शांती ढळली नाही पाहिजे, विक्षेप झाला नाही पाहिजे, बॅलेन्स्ड आपलं जे आहे ते माइंड राहिलं पाहिजे. असं जे आहे असं करायचं की ज्याच्यामुळे हे राहील. म्हणजे नॉर्मली काय होतं की आम्हाला काही मिळालं म्हणजे आम्हाला खुशी होते आणि काही गेलं म्हणजे आम्हाला दुःख होतं. ते सर्वसाधारण नियम आहे, सर्वसाधारण रिएक्शन्स आहे. पण ते म्हणतात की अध्यात्म साधना म्हणजे काय, कोणत्याही परिस्थितीत विक्षेप न होऊ देणे, कोणत्याही परिस्थितीत जे आहे ते आपल्याला शांती आपली गेली न पाहिजे. तर आपल्या मनाला बॅलेन्स करायचं. आता याच्यामध्ये काय गोष्टी तर साध्या साध्या गोष्टी की आपण दुसऱ्याबद्दल गोष्टी करतो, तर म्हणजे ही जी आपली सवय आहे सर्वसाधारण की जगाबद्दल गोष्टी करतो, जगातल्या लोकांबद्दल काही गोष्टी करतो, जगाला पहा, ते म्हणतात की जगामध्ये राहा, जगाला पहा, पण कोणाबद्दल काही कमेंट करू नका. आपण आपल्या गोष्टी आपल्याजवळ ठेवू शकत नाही, लोकांना सांगतो, मग म्हणतो की दुसऱ्याला सांगू नका, तुलाच फक्त सांगतो आहे, अशाही प्रकारची सवय आमची आहे. ते म्हणतात तुम्ही उलट करा. उलट काय करा की कोणाशी काही बोलू नका आवश्यकतेशिवाय, फक्त भगवंताचं चिंतन स्मरणामध्ये राहा. पतंजली योग सूत्रामध्ये असं म्हटलंय की अभ्यास वैराग्यान तन्निरोधा वृत्तीनिरोधा, म्हणजे वृत्तीनिरोध मेन आहे की अभ्यास व वैराग्याद्वारा चित्तवृत्तीचा निरोध करा असं ते म्हणतात. अभ्यास करा, वैराग्य ठेवा, जो विचार अनावश्यक आहे त्याला समर्थन करू नका, जो विचार आवश्यक आहे तेवढाच फक्त करा. आपल्या स्वतःची शांती बिघडेल असं काहीही करू नका. आणि असं जर काही होत असेल तर त्याच्यापासून त्या स्थितीपासून दूर राहा. कोणी म्हणेल की तुम्ही स्वार्थी आहात, असं कसं, तुम्हाला शांती हवी आणि तुम्ही काही पण करायला तयार आहे, तर म्हणे हरकत नाही, न अन्य गामिना चेतसा असं म्हणतात. आता हा भगवद्गीतेचा श्लोक आपल्याला म्हणतो चेतसा नान्य गामिना, म्हणजे न अन्य गामिना चेतसा, म्हणजे आमचं आणखी इकडे तिकडे जे आहे ते मनाला अन्यगामी न होऊ देणं, म्हणजे इतर ठिकाणी जाऊ न देणं, फक्त कुठे जाऊ देणं म्हणजे आत्मगामी, फक्त आत्म्याबद्दलच चिंतन त्या ठिकाणी भगवंताचं व्हावं. बाकी जेवढं आवश्यक असेल तेवढंच करायचं. म्हणून परमार्थाकरता 100% स्वार्थी होऊन जाणं हा परमार्थाचा खूप चांगला नियम आहे. परमार्थाकरता स्वार्थी होऊन जाणं म्हणजे काय, सत्संग आम्हाला जे आहे सोडायचंच नाही, काही पण झालं तरी सत्संग झालाच पाहिजे. बाकी एक वेळ एकादशी नाही झाली तरी चालेल, म्हणजे एकादशी करू नये असं नाहीये. पण सांगायचं तात्पर्य असं की सत्संग जो आहे तो परमार्थाकरता 100% स्वार्थी होऊन जाणं, याचा अर्थ हा आहे की सत्संग करत राहा, याचा अर्थ हा आहे की अनावश्यक गोष्टी करू नका, याचा अर्थ हा आहे की आणखीन कुणाशी जिथे शांती ढळेल तिथे जाऊ नका, जिथे जे आहे तुम्हाला असं वाटेल की या ठिकाणी आम्हाला आमची साधना जी आहे ती भंगेल त्या ठिकाणी जाऊ नका. देहाचा स्वयं होऊन त्याग व परमात्मात लीन, म्हणजे स्वयं जो आहे तो देहाला वेगळं मानायचं आणि परमात्माच मी आहे त्याच्यात लीन व्हायचं. जीवन असं चालावं की स्वाभाविक शांती राहील. मरण समयी काय तर म्हणजे मरण समयी हे ट्रान्सफॉर्मेशन, त्याचा धक्का नाही बसला पाहिजे आम्हाला. त्याला आम्ही जे आहे ते आनंदाने हे केलं पाहिजे किंवा माझा मृत्यू नाहीच आहे, जो काही मृत्यू आहे तो कशाचा आहे, तो ज्याचा आहे तो मी नाही. म्हणून प्रकृतीचं ट्रान्सफॉर्मेशन चाललेलं आहे, ही दृष्टी जर आमची त्या ठिकाणी राहिली तर मग काय होईल की अनात्म चिंतन आमचं कमी होईल. म्हणजे न अन्यगामिना हे त्या ठिकाणी सूत्र जे दिलेलं आहे भगवद्गीतेमध्ये ते आम्हाला करता येईल. पण जितकं भटकाल दुनियाभर, जितकं भरकटाल, जितकं इकडे तिकडे जाल, तितकं काय होईल की तुम्ही डिस्टर्बच व्हाल. पॉलिटिक्स असेल, क्रिकेट असेल, समाज असेल, काही पण असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी शांती मिळणार नाही. चिंतन जर असेल तर ते चिंतन जे आहे ते चिंतेचाच विषय होऊन जाईल. ते चिंतन समाजाचं आणि पॉलिटिक्सचं जे काही आहे ते, तर त्याच्याकडे लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जे विषय आवश्यक नाही त्याचा निर्दयतेने तिरस्कार करा असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर आपल्या मनाला आत्मगामी बनवा आणि अन्यगामी बनवलं तर जसं हातात काही असेल त्यावेळेला ते, जसं काय होतं त्यांना असं सांगायचं या ठिकाणी की आत्म आत्मतृप्ती, आत्मानुभव याचाच विचार फक्त का करायचा, आणखीन दुसरा विचार का नाही करायचा. की जसं समजा तुमच्या हातामध्ये काही असेल आणि त्यावेळेस जर तुम्ही कोणी म्हटलं की अरे हे एवढं लिहून दे इथे,
आणि हातात ती वस्तू आहे आणि तुम्ही लिहिता आहात तर तुम्हाला थोडं कठीण होईल ते. तसंच हे आहे की आत्मविचार सुद्धा अशाच प्रकारचा आहे. आत्मविचार टाकून जर तुम्ही दुसरं कराल तर काम होईल, पण तो दुसरं दुसरं कार्य जे आहे तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि तुम्ही आत्मविचार करता आहात, तर तो आत्मविचार बरोबर टिकणार नाही. म्हणून आपल्या मनाला बिघडू देऊ नका. जसं लहान मुलं असतं, एखादं मुलं असेल एखाद्या कुटुंबामध्ये सर्वच त्याला जे आहे ते उदो उदो करतात, त्याचं जी काही इच्छा आहे ते सर्व पुरवतात. तर तसं या ठिकाणी जे आहे ते मनाचं आपलं मनसा जे आहे त्याची इच्छा जी आवश्यक आहे तेवढं करावं, आणि जे आवश्यक नाही त्याला त्याची इच्छा पुरवू नये. जगाची व्हॅल्यू काय आहे? आपलं करन्सीचं डिव्हॅल्युएशन होतं आपण असं ऐकतो, पण जगाचं आपण डिव्हॅल्युएशन अध्यात्मात करावं असं या ठिकाणी संत सांगतात. कारण तीच जगतात वस्तू, अशी कोणतीही वस्तू अशी जगामध्ये नाहीये की जी इनाम इमानदार किंवा विश्वासार्ह असेल, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. अशी कोणती पण वस्तू नाही. पैसा जो आहे, तुम्ही म्हणाल पैसा, तर पैसा हे नाही पाहत की तो कोणाच्या खिशात आहे. पैसा तो कुठे कोणाचा, ज्याच्या खिशात असेल तो त्याचा. तर सांगा तात्पर्य असं की जगामध्ये जे आहे ते कोणत्याही वस्तू, सर्व वस्तू ज्या आहेत त्या परिवर्तनशील आहे, त्या आपल्या नाही, हे सांगण्याकरता हे सर्व विचार या ठिकाणी. फक्त आत्मतत्वच असं आहे की ज्याच्या चिंतनामध्ये काय होईल तर म्हणजे अक्षय सुख शांती समाधान आपल्याला या ठिकाणी लावेल. आणखी कोणतीही दुसरी वस्तू अशी नाहीये. सच्चिदानंदामध्ये स्वरूपामध्ये राहणं, स्वस्वरूपी राहणे हाची धर्म. म्हणून तत्वचिंतन आवश्यक आहे. आणि मग तत्वचिंतन कसं होईल तर म्हणजे सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहितत्व. मग मोह म्हणून जे काही डिल्युजन आहे, जे आपला मुख्य शत्रू जो आहे, तो कसा जाईल तर म्हणजे सत्संगत्वे निसंगत्व. सत्संगानेच ते होईल, त्याच्याशिवाय आणखी दुसरा काही मार्ग नाहीये. म्हणून सत्संगाचं महत्व आहे एवढं की श्रवण मनन आणि निधिध्यासन. श्रवणेन अज्ञान निवृत्ती आणि मननेन संशय निवृत्ती आणि निधिध्यासेन वासना निवृत्ती, हे जे आपण पहिले एकदा बोललो होतो. तर काय की निधिध्यासन म्हणजे श्रवण तुम्हाला बरोबर हवं, त्याच्यानंतर जितके संशय असेल ते तुम्ही दूर करा. आणि ते दूर केल्यानंतर त्याचा ध्यास लागला पाहिजे परमात्म्याचा, आत्म्याचा ध्यास लागला पाहिजे, तत्वाचा ध्यास लागला पाहिजे. ध्यास लागणं म्हणजे काय की एखादा यंग मुलगा यंग मुलगी असेल आणि त्याला जे आहे त्यांचं जर आपसात प्रेम पडलं, तर मग त्यांना ते दूर जर असेल तर असं वाटतं की बा मी आता केव्हा भेटतो. ते जर दूर असतील, आपलं आपलं काम करून घरी गेले असतील आपल्या आपल्या घरी, तर त्यांना असं वाटतं की आता मी परत केव्हा भेटतो, म्हणून लवकर केव्हा भेटतो. तर हे जे ध्यास लागणं आहे, हा ध्यास या ठिकाणी परमात्म्याचा ध्यास लागणं, पांडुरंगाचा ध्यास लागणं, आत्मतत्वाचा ध्यास लागणं, तत्वाचं त्या ठिकाणी जे आहे ते मागोवा घेणं. आणि मग काय होईल असं जर झालं तर मग जे आहे ते संसार कडू लागायला लागेल. असं वाटेल की मग ह्याच्यामध्ये काही अर्थ नाहीये म्हणून. आणि मग जे आहे ते नेहमी परमेश्वराकडेच आपलं काय होईल, पण परमेश्वराकडे जे आहे ते आपल्याला नेहमी त्याच चिंतन राहील. म्हणून चिंतन जे आहे ते आपलं जे गुरुवाणी आहे, जे शास्त्र आहे, जे आपलं शास्त्राने गुरुनी सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, डॉक्टर काकांनी जे सांगितलेलं आहे तेच फक्त ऐकायचं, शास्त्र ते सांगायचं. आणि आपलं जर त्याच्यासारखं काही वेगळं असेल तर आपल्याला समजत नाही बा, किंवा त्याने आणखीन कन्फ्युजन केलं, किंवा ते मला बरोबर वाटत नाही असं नाही म्हणायचं. म्हणजे मी देह नाही असं जर गुरुनी आम्हाला सांगितलं तर मला असं वाटतच नाही की मी देह नाही म्हणून. म्हणजे मला तर वाटतं देह, म्हणजे याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ हा झाला की गुरु बरोबर नाही का, याचा अर्थ हा झाला की मला जे आहे ते कन्फ्युजन झालेलं आहे का, माझी काही गैरसमजूत आहे का, किंवा मला असं वाटतं की नाही बा ते त्यांना भले ते म्हणतात ते म्हणू द्या, आम्हाला तर तसं काही वाटत नाही, तर आम्ही जे म्हणतोय तेच बरोबर आहे असं नाहीये. शास्त्र जे आहे जसं सांगतं ते शास्त्राप्रमाणे आम्ही आपले विचार बदलावे. सत्संग याच्याच करता आहे की आमचे विचार बदलायला हवे आम्हाला. जर आम्ही ते त्या विचार जर बदलले नाही तर मग त्या शास्त्राचा काय उपयोग. म्हणजे शेवटी शाळेमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो की आमचे जे विचार आहे त्याबद्दलचे ते विचार आम्ही काढायचे, पुसायचे, आणि जे शास्त्राने जे सांगितलेलं आहे ते विचार ठेवायचे. जसं क्षेत्रज्ञाचा जो व्याख्या आहे 13व्या अध्यायामध्ये, त्यांनी सांगितलं की जरी क्षेत्र वेगवेगळे असले तरी क्षेत्रज्ञ एक आहे. म्हणजे काय की समजा मटकं आहे आणि पाणी आहे, दुसरं मटकं आहे पाणी आहे, त्याच्यामध्ये हे पाणी त्या मटक्यामध्ये वेगळं आहे, दुसऱ्या मटक्यामध्ये वेगळं आहे. पण हे आम्ही जे या ठिकाणी वेगवेगळे लोक आहोत, त्या ठिकाणी जरी देह जरी वेगवेगळे असला तरी शुद्ध चैतन्य एक आहे. हे जर आम्हाला भगवंत सांगतो आणि आम्हाला जे ते पटत नाही, आम्हाला ते समजत नाही, ते आम्हाला उमजत नाही, आम्हाला त्याचा जरी अनुभव येत नाही, तरी समर्थाने सांगितलंय की रिता ठावया लागवे विणे नाही. ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की भरला गंधाट हरी दिसे. तर भरला गंधाट हरी दिसे जेव्हा ते म्हणतात तर त्याप्रमाणे त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्याप्रमाणे आम्हाला कसं ती धारणा होईल
त्याप्रमाणे आमची समजूत कशी होईल आणि त्याप्रमाणे आमचा अनुभव कसा येईल, ह्याला म्हणतात अभ्यास. अभ्यास योगयुक्तेनं म्हणजे काय, की असा अभ्यास या ठिकाणी करायचा की चेतसा ना नान्यगामिना न अन्यगामिना. आमची चेतना यावेळेस दुसरीकडे जाते, देह मी आहे असं म्हणते, पण त्या चेतनाला जे आहे ते इकडे तिकडे न जाऊ देता तू परमेश्वरच आहे, तो स्वरूपी राहणे हाची धर्म किंवा तत्वमसी, अशा प्रकारचा अहम ब्रह्मास्मी हे त्या चेतनेला जे आहे ते समजवणं. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मी देह होऊ शकत नाही असं आपण आपल्याला पटवायचंय, आपल्याला बरोबरीने कन्व्हिन्स करायचंय, समजवायचंय. कारण अनेक जन्माची वासना आहे की मी आहे, हा देह मी आहे, जन्मजन्मांतराची वासना आहे, आजची नाही, असं ते म्हणतात, संत लोक म्हणतात. मग अनेक जन्माची जी वासना आहे तर मग ती एकदम कशी जाईल ते म्हणतात. तर खरं तत्व काय आहे, खरं तत्व हे आहे की म्हणजे जसं गंगा नदी चालली आहे, नदी चाललेली आहे, त्याच्यामध्ये पुष्कळचे भोवरे आहे. आता भोवरे जरी आहे तरी पाणीच आहे ते भोवरं, म्हणजे ते की वेगळं भोवरं म्हणजे पाणी वेगळं नाही झालं. आता भोवऱ्यामध्ये काय होतं, पाणी ते गोल फिरतं. मग ते पाणी भोवऱ्यात जे आहे ते जे काही वस्तू आलेली आहे ती पण गोल फिरते. तर तसंच काय आहे की हे चेतन तत्व जे आहे ते देहामध्ये आलेलं आहे आणि तो देह त्या भोवऱ्यामध्ये जो आहे तो गोल फिरतोय. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेश आहे, परत परत जो आहे तो जन्म घेतो, परत परत त्या भोवऱ्यामध्ये त्याचा मृत्यू होतो. तर असं जर आम्ही समजून घेतलं की हे जे मनस्तत्व आहे, जे अंतःकरण आहे, हे अंतःकरण देहाचा आधार घेऊन त्या भोवऱ्यामध्ये त्या जन्म मरणाच्या चक्रामध्ये जे आहे ते परत परत त्या ठिकाणी फिरतो. आणि हे अंतःकरण जे आहे त्या देहाशी तादात्म्य घेतो. हे अंतःकरण पाण्याशी तादात्म्य घेत नाही. म्हणजे पाणी जे आहे, जे चाललेलं आहे भोवऱ्यामधलं जे पाणी आहे ते खरे तत्व आहे. तर असं जर समजलं तर मग अन्यगामी, म्हणजे देहाला तिकडनं मनसाला देहापासून त्या ठिकाणी वेगळं करायचं. आणि असं वेगळं कशाने होईल तर म्हणे हे तत्वज्ञानाने होईल. तत्वज्ञान जर आम्ही त्या ठिकाणी घेतलं, सत्संग जर घेतला बरोबर, तर म्हणे त्यांनीच हे होईल, नाही तर त्याच्याशिवाय होणार नाही. म्हणजे आमची काही जर धारणा आहे, स्वतःबद्दल धारणा असते, दुसऱ्याबद्दल धारणा असते, जगाबद्दल धारणा असते, या सर्व धारणा कसं आहे की म्हणजे या सर्व धारणा ज्या आहेत त्या आम्हाला सत्संगाने बदलता येतात. पण आता कोणी जर हेल्मेट घालून आलं असेल किंवा मला तर ऐकायचंच नाही, मला तर समजायचंच नाही, मला तर जे आहे काय बोलतात हे तर मलाच कन्फ्युजन करतात, तर बेटर आहे की मी जाऊच नाही, किंवा एका कारणाने जायचंच असेल तर एका कारणाने घ्यावं, दुसऱ्या कारणाने सोडून द्यावं, अशा प्रकारचं असेल तर मग जे काय होईल तर म्हणजे त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी या वासना किंवा ह्या धारणा कशा प्रकारच्या आहे तर म्हणजे मोह मुद्गर. आपण जे भजगोविंदम या ठिकाणी आपण त्याचं चिंतन चाललेलं आहे की मोह काढायला हवा, मोह डिल्युजन आहे, या संसाराचा मोह आम्हाला झालेला आहे. मग मुदगर का म्हटलंय तर म्हणजे त्याच्याकरता मोठा हादोळाच लागतो ते तोडण्याकरता. साध्या यांनी जो आहे तो मोह जात नाही, साध्या विचारांनी मोह जात नाही. म्हणून मोहाला तोडायकरता मुदगर, म्हणून मोह मुदगर असंच नाव त्याने दिलंय की भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूळ. तर सांगा तात्पर्य असं की जसं मी आता बोललो की आम्हाला याच्याबद्दलचं अभ्यास योगयुक्तेनं चेतसा चेतसा नान्यगामिना हे जे आहे हे अत्यंत आवश्यक आहे की अभ्यास जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तो मोह कमी होणार नाही. मग मोह जितका कमी होईल, जसं तत्वचिंतन वाढेल तसं मोह जो आहे तो कमी होईल. आणि परमम पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतन. आता हे दुसरं त्याचं हे आहे, 8व्या श्लोकाचं दुसरं हे परमम पुरुषम दिव्यम म्हटलेलं आहे. म्हणजे ते असं म्हणतात की हा परमपुरुष आहे, हा भगवान आहे, हा दिव्य आहे. आणि हे पार्था अनुचिंतयम म्हणजे याचं निरंतर चिंतन करीत जा. म्हणजे जो परमपुरुषाचं ध्यान करतो तो निश्चितपणे भगवंताला प्राप्त होतो. पण तो कसा, निरंतर स्मरणामध्ये आणि मन विचलित होऊ न देता, मन विचलित होऊ न देता जो निरंतर स्मरण करतो तो काय होतो, तो म्हणे परमम पुरुषम दिव्यम या तू पार्थान चिंतन. तो जो आहे तो चिंतन करून त्या परमपुरुषाला प्राप्त होतो. आता हे परपुरुष नाही म्हटलंय, परमपुरुष म्हटलेलं आहे. म्हणजे अक्षरम ब्रह्म परमम हे जे ब्रह्माचं जे आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं त्याच्याबद्दलचं वर्णन आहे की परमपुरुषाचं चिंतन आहे हे. म्हणजे आता परमपुरुषाचं चिंतन म्हणजे कसं, म्हणजे आता समजा आपल्या व्यवहारामध्ये आम्ही चिंतन करतो, कसं करतो, एक मनुष्य म्हणतो की अरे हा शेजारचा मनुष्य आहे, तो असा असा आहे, म्हणजे तो प्रथम पुरुष आहे. मग तो सांगतो कुणाला, तो काय, तो द्वितीय पुरुष आहे. आणि ज्याच्याबद्दल सांगतो तो तृतीय पुरुष आहे. किंवा तो प्रथम पुरुष काय म्हणतो की अरे मी होतो म्हणून तिथे हे काम झालं, मी नसतो तर हे काम नसतं झालं, आणि मी असं असं आहे, मला हे येतं, मला ते येतं. म्हणजे प्रथम पुरुष आपली जे आहे ते काय करतोय, स्तुती करतोय.
तर सांगायचं तात्पर्य या ठिकाणी आहे की प्रथम पुरुष जर आपली स्तुती करतो आहे किंवा प्रथम पुरुष तृतीय पुरुषाची जर आहे ते निंदा करतो आहे, तर ह्याचा अर्थ काय की स्त्री वैरी नास्तिकम चरित्रम न चिंतयन. त्यांचं असं म्हणणं आहे की हे सर्व दोष आहे, मानवी दोष हे आहे, हे दोष तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते घालवा असं म्हणतात. आणि साधू संत कसं राहतात त्याप्रमाणे पहा. साधू संत काय करतात, साधू संत जे आहे ते कोणाशीही गोष्टी करताना फक्त त्याच्याबद्दलच गोष्टी करतात, त्यालाच ते मार्गदर्शन करतात, आणखी इतर याच्याबद्दल जे आहे ते गोष्टी करत नाही. त्यालाच महत्व देऊन, त्यालाच उपदेश देऊन त्याला सांगतात की बा जे आहे ते अशा प्रकारे करायला हवं. तिथे म्हणजे असं प्रथम आणि तृतीयाबद्दल काही नाही. तर हे जे आहे ते हजारोंना भेटतात ते लोक, साधू संत लोक हजारोंना भेटतात. आता स्वामी अनुभवानंदजी या ठिकाणी येतात आहे, 1-8 दिवसामध्ये ते इथे असतील आणि ते हजारो लोकांना भेटतात. पण प्रत्येकाला भेटतात कसं, त्यावेळेस त्याची विचारपूस केली तेवढी, आणि तो विचारपूस केल्यावर तो गेला, ते ह्यांनी त्याच्याबद्दलचं काय केलं तर म्हणजे ह्यांनी त्याच्याबद्दलचं जे आहे ते त्याचं स्मरणात ठेवलं नाही त्याला, फक्त त्याची विचारपूस करून त्याला तिथेच जे आहे तो विचार आपण बाजूला ठेवला. तर हे जे अशा अशा प्रकारची जी वर्तणूक आहे हे काय आहे तर म्हणे अभ्यास योग युक्तेनं. आणि त्यामुळे काय होईल की परमम पुरुषम दिव्यम, परम पुरुषाचं चिंतन जे आहे, अनुचिंतयम असं जे म्हटलेलं आहे, अनुचिंतयम म्हणजे परत परत त्या परमपुरुष दिव्याचं चिंतन करायचो, दिव्य पुरुषाचं चिंतन करायचो. प्रथम म्हणजे जे आहे ते प्रथम पुरुषाचंही करायचं नाही, मी कोणीतरी आहे हेही नको, तो दुसरा कोणीतरी कसा आहे तेही नको त्या ठिकाणी. फक्त हेच हवं की भाई जे आहे मी कोण आहे त्याचंच फक्त चिंतन करायचं. कठोपनिषदामध्ये असा विषय आलेला आहे की तुमची वृत्ती जी आहे तुम्ही विषयावरनं काढा, इंद्रियावरनं नंतर ती वृत्ती काढा, नंतर ती मनामध्ये वृत्ती राहील तर मनामधनं तुम्ही वृत्ती काढा, मग ती बुद्धी त्या ठिकाणी बुद्धीमध्ये जाईल ती वृत्ती. त्यामुळे त्या बुद्धीला जे आहे ते परमात्माचं दर्शन करवा, म्हणजे ती बुद्धीला परमात्मामध्ये स्थिर करा. आणि परमात्म्याला मध्ये स्थिर जर केला तर मग काय होईल की परमपुरुष का चिंतन जे आहे, परमपुरुषाचं तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते काय येईल, मनस्तस्तु पराबुद्धी, म्हणजे मन जे आहे बुद्धीमध्ये चिंतन, मनाला बुद्धीमध्ये लय करा आणि बुद्धीला परमात्मामध्ये लय करा. तर असं, आणि ती बुद्धी कशी असली पाहिजे म्हणजे सुसंस्कृत असली पाहिजे. ती बुद्धी जी आहे ती संत समागमी अशी असली पाहिजे, ती बहिर्गामी बुद्धी नसली पाहिजे. आणि अशीच बहिर्गामी बुद्धी नसेल आणि अंतर्यामी बुद्धी असेल, आत्मतत्वाकडे ती संस्कृत अशी सुसंस्कृत बुद्धी असेल तर ती तिथे जाऊन ती काय होईल, तिथे जाऊन ती चिपकेल. म्हणून परमपुरुषाचं चिंतन कसं करायचं ते हे दाखवलंय त्याने की आमच्या वृत्ती जे आहे ते विषयातनं इंद्रियामध्ये लय करायचं, इंद्रियातनं जे आहे ते मनामध्ये लय करायचं, मनाला बुद्धीमध्ये लय करायचं आणि बुद्धीला परमात्म्यामध्ये लय करायचं. अशा प्रकारचं चिंतन जे या ठिकाणी दाखवलेलं आहे, म्हणजे साधनेमध्ये सुद्धा ते आपल्याला जे आहे ते समजा आपण समोर पाहतो आहोत, तर नंतर जे आहे ते परमेश्वराचं चिंतन करतो आहोत, गुरुचं चिंतन करतो आहोत, सद्गुरूचा फोटो समोर आहे, त्या फोटो नंतर जे आहे ते आपण त्याच्याकडे पाहतो आहोत, चिंतन चाललेलं आहे फोटोमध्ये. नंतर स्वतःच्या समजा डोळ्यावर आपण त्याचा कॉन्सन्ट्रेशन केलं की आपल्या डोळ्यांनी आपलेच डोळे पाहिजे असं जर विचार केला, आणि त्याच्यानंतर मग ते डोळे गेले, काही दिसत नाही, मग मनावर आले, मग आपल्या मनाने मनालाच पाहायला गेलं, तर मनाचं द्वारा मनाचं जर चिंतन केलं तर काय होईल, तर म्हणजे जे आहे जसं डोळ्यांनी जर डोळ्याला पाहायला गेलं तर दृष्टी गायब होईल, तसं मनाने मनाला पाहायला गेलं तर मनच ते गायब होऊन जाईल. नैव मानसम असं ते ह्याच्यावर हे आहे, शंकराचार्य किंवा त्यांचं एक स्तोत्र आहे, त्यांचं रमण महर्षींचं आहे स्तोत्र, मामम म्हणतो की माम गणेश ते नैव मानसम, म्हणजे असं की मनाने मनाचं चिंतन केलं तर ते मन जे आहे, मनस जे आहे ते काय होईल तर म्हणे ते मनस जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी राहणार नाही, असं आपल्याला त्या ठिकाणी अनुभव येईल. आणि मग जे आहे ते काय होईल, मन जर स्वतःला चालत जाईल त्या ठिकाणी मग बाहेरचा काही विचार राहणारच नाही, मग बाहेरचा विचार जर राहणार नाही त्या ठिकाणी, तर ही एक साधनेचा त्यांनी प्रकार या ठिकाणी सांगितलं. दुसरं असं आहे की जितक्या वृत्त्या मनामध्ये असतात त्या बाहेरच्या असतात, त्याला इदम वृत्ती म्हणतात. आणि अहम वृत्ती म्हणजे मी कोणीतरी आहे, या अहम वृत्तीवर मी कोणीतरी आहे ह्या वृत्तींवर ती इदम वृत्ती म्हणजे हे आहे ते आहे ते आहे अशा प्रकारच्या ज्या वृत्त्या आहे त्या सर्व त्या अहम वृत्तीवर असतात. मग तुम्ही समजा त्या जर वृत्त्या काढल्या म्हणजे कोणत्या, जसं ते एखाद्याला समजा कोणी मनुष्य चालतोय आणि त्याच्यावर खूप वजन दिलेलं आहे तर त्याला चालायला त्रास होतो, पण त्याचं वजन हळूहळू काढलं की अरे हे कमी कर, हे वजन कमी कर, हे वजन कमी कर, मग त्याला चालायला हलकं होतं. तर तसंच अहम वृत्तीवर मी आहे कोणीतरी याच्यावर जर इतर जगाचं पुष्कळशा वृत्त्या असतील, हे इथेही जातो तिथेही जातो तिथेही जातो, हे पाहायला हवं तेही पाहायला हवं असं पुष्कळसं असेल तर मग काय होईल, त्यामुळे त्याला तो त्रास होईल. पण त्यांचं हळूहळू सर्व सोडून दिलं की नाही, जेवढं आवश्यक आहे तेवढंच ठेवेन,
म्हणजे इदम वृत्ती जर कमी झाली तर अहम वृत्ती सुद्धा कमी होईल. मग अहम वृत्ती जर कमी झाली तर मग एक वेळ अशी येईल की परमात्मा स्वरूपामध्ये विलीन होऊन जाईल. आणि मग ते काय होईल की परमात्मा स्वरूपामध्ये जर विलीन झाली तर वृत्तीरहित अहम होईल. म्हणजे त्या ठिकाणी अहम एक प्रकारे असून नसल्यासारखा होईल. नैव मानसम. तर हा अनुभव स्वरूप जो आहे म्हणजे हे अनुभव स्वरूप होईल. ही एक प्रकारची देहाची मरणच आहे एक प्रकारे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे संतांचं मरण शेवटी काय आहे? संतांचं मरण हेच आहे की जो त्यांचा देहाभिमान आहे तो सर्व त्या ठिकाणी गेलेला आहे. वृत्तीरहित अहम ज्याला आपण म्हणतो. फिर अहम वृत्ती विरहित परमात्मा म्हणजे असं की परमपुरुष दैव्यम त्याला म्हणतात. परमपुरुष दैव्यम म्हणजे जितकं मनाला अंतर्मुख होईल व्हाल तर तेवढंच तुमचं फ्रस्ट्रेशन सुद्धा कमी होईल. तेवढंच तुमचा आनंद त्या ठिकाणी वाढेल. म्हणजे मुंडक उपनिषदामध्ये असं लिहिलंय अप्राणो अमना शुभ्रहा. म्हणजे जिथे प्राण नाही अप्राण आहे. आणि वृत्तीज्ञान तर म्हणजे ते वृत्तीज्ञान नाहीये त्या ठिकाणी. अमना मन नाहीये त्या ठिकाणी. आणि शुभ्रहा म्हणजे वासनेचा मळ नाहीये त्या ठिकाणी. असे जे शुद्ध स्वरूप आहे त्याचं अखंड चिंतन जो आहे जो करतो साधक तो पोचलेला आहे. म्हणजे त्याचे डोळे सुद्धा जे आहे ते म्हणतात की त्याच्यामध्ये गांभीर्य दिसतो, त्याच्यामध्ये सहजता दिसते, त्याच्यामध्ये चंचलता नसते. रमण महर्षीचं एक उदाहरण त्या ठिकाणी दिलंय की त्यांच्याकडे पाहून असं वाटायचं, त्यांच्या डोळ्यामध्येच पाहून असं वाटायचं की अरे किती गांभीर्य आहे, किती त्या ठिकाणी जे आहे ते हे आनंदामध्ये आहे असं. हे सर्व साधनेमुळे होतं. परमम पुरुषम दिव्यम या ते पार्थान चिंतयम. म्हणजे याचं चिंतन करून आम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते परमपुरुषाचं दर्शन होईल, परमपुरुषाचा अनुभव येईल असा हा श्लोक मला सांगतो. फार महत्वाचं आहे ह्या दोन्ही श्लोक आपल्याला साधनेच्या हिशोबाने हे आपण याचा आणखीन विचार करू. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात हे पुढच्या वेळेस पाहू याच्याबद्दलच. आणि सध्या मी इथेच विरमतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आपण आता आत्मषटकाकडे वळूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो नवं पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वा पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्
चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम